Hello, welcome to the 19th session of Self-Paced Training Program, S4HANA Global Certification Training Certificate. सो आजच्या या सेशनमध्ये आपण प्रामुख्याने ॲडव्हान्स्ड व्हेंडर्स हा पोर्शन कव्हर करणार आहोत. लाईक सो ECC मध्ये ॲडव्हान्स्ड व्हेंडर्स हाऊ टू टॅकल हे आपण आता बघणार. ओके, सो नॉर्मली ॲडव्हान्स्ड व्हेंडर्स हे आपण नॉन SAP ERP मध्ये आणि SAP ERP मध्ये कसं हँडल केलं जातं त्याच्याबद्दल पहिल्यांदा थोडी आपण एक डिस्कशन करूया की हाऊ ॲडव्हान्स इज हँडल्ड इन नॉन SAP सिस्टम. The title of this slide is Advanced Vendors How to Configure in SAP. This is the title. And how advanced is handled in non-SAP. म्हणजे नॉन SAP मध्ये ॲडव्हान्स जर पे केला आपण वेंडरला 10,000 रुपीज ॲडव्हान्स पे केला, सो थ्रू आउट अझम्पशन करतो मी, तर वी पास द एंट्री डेबिट द रिसिवर and credit the giver. Bank is the giver and receiver is the vendor. So we say actually vendor. फक्त त्या वेंडरला आपण इथे ॲडव्हान्स टू हा प्रेफिक्स जोडतोय सो दॅट तो अकाउंट ॲडव्हान्स आहे हे आपल्याला समजेल. तर ॲक्च्युली मी इथे एंट्री पास केले डेबिट द रिसिवर, वेंडर अकाउंट डेबिट टू क्रेडिट द गिवर, बँक अकाउंट क्रेडिट. ओके, या वेंडर अकाउंटला बोलताना मी वेंडर बोलतोय पण वाचताना मी ॲडव्हान्स टू वेंडर्स असं म्हणतोय. ही आपली फर्स्ट एंट्री असते. मग त्या वेंडरच्या रिक्वेस्टनुसार आपण त्याला 10,000 ॲडव्हान्स दिलं. आपल्याला त्याच्याकडून परचेस करायचं होतं. त्यांनी सांगितलं की सर परचेस करण्याच्या आधी तुम्ही मला 10,000 ॲडव्हान्स द्या. ओके, मग 10,000 ॲडव्हान्स मिळाल्यानंतर मी तुमचे गुड्स तुम्हाला पाठवतो आणि त्यानुसार आपण ॲडव्हान्स पे केला. मग आपण त्याच्याकडून परचेस केलं. परचेसची आपली एंट्री परचेस अकाउंट डेबिट टू वेंडर ही आपण पास केली नॉन SAP मध्ये 10,000. आणि मग आता ह्या वेंडरला पैसे द्यायचा काही प्रश्न राहिला नाही, कारण ह्या वेंडरला आपण ऑलरेडी पैसे पे केलेले आहेत. त्यामुळे हा वेंडर अकाउंट आता डेबिट करायचा आणि हा ॲडव्हान्स टू वेंडर्स अकाउंट क्रेडिट करायचा. ओके, 10,000 इज ऑलरेडी पेड टू वेंडर. सो हा वेंडर अकाउंट जो इथे मी क्रेडिट केला त्याला मला क्लोज करावं लागेल, वेंडर अकाउंट डेबिट. आणि हा जो ॲडव्हान्स टू वेंडर अकाउंट इथे मी डेबिट केलेला आहे तो मला क्रेडिट करायला लागेल. सो ॲडव्हान्स टू वेंडर अकाउंट क्रेडिट. This is called as for set off advance against vendors account. Okay, so these are the entries in the non-SAP system. And now let's see in SAP system when you have to pass these entries. Okay, so SAP system मध्ये याला थोडं वेगळ्या तऱ्हेने आपल्याला टॅकल करावं लागेल. कारण पहिली गोष्ट मध्ये मी आपला जो OBD4 आहे अकाउंट ग्रुप, त्या अकाउंट ग्रुपकडे मी एकदा व्हिजिट करतो. ओके, सो our chart of account is BDKM. Yeah, so BDKM मध्ये you can see here we have current liabilities and provisions. Listen, current liabilities. Okay, so current liabilities मध्ये not here, I have to here this one. Current liabilities मध्ये 100-500 अकाउंट जो आहे तो आपण रिकन्सिलेशन अकाउंट म्हणून डेव्हलप आपण क्रिएट केलेला आहे. म्हणजे 100-500 इज अ लायबिलिटी अकाउंट, पण तो सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलेशन अकाउंट म्हणून आपण त्याला ऍक्च्युली कॉन्फिगर केलेला आहे 100-500. बरोबर आहे. सो आय कॅन व्हेरीफाय दिस बाय गोइंग इन टू माय चार्ट ऑफ अकाउंट ऑल्सो. ओके, सो चार्ट ऑफ अकाउंट मध्ये देखील आय कॅन इझिली सी दिस इज चार्ट ऑफ अकाउंट BDKM. F.10 इज अ चार्ट ऑफ अकाउंट ट्रान्झॅक्शन कोड. सो F.10 मध्ये जाऊन मी चार्ट ऑफ अकाउंट च्या समोर BDKM आय एम रायटिंग अँड आय एम एक्झिक्युटिंग. अँड यू कॅन सी नाव हिअर 100,505. ओके, 505 नॉट 500, 505. 500 अकाउंट इथे आपण यूज केलंय का? नाही केलंय. 500 अकाउंट आपण यूज केलेलं नाहीये. सो 100,505 हा आपला सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलेशन अकाउंट. ओके, सो याचं एक स्नॅपशॉट मी इथे घेतो सो दॅट
chart of account मध्ये you can see here in chart of account this particular account, which one 100,505 is our sundry creditors reconciliation account. Sundry creditors reconciliation account हा इथे मी तसंच आपला जो OBD4 आहे त्या OBD4 मध्ये यू कॅन सी करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स ची नंबर रेंज आहे म्हणजे GL कोड नंबर रेंज 100,500 to 100,599 राईट. तसंच मला इथे करंट असेट्सचं पण बघून ठेवायचं आताच. तो करंट असेट्सचं 200-100 आहे. सो करंट असेट्सची पण आता माझं काम आहे म्हणून सध्या मी काय करतोय त्या बीडी कॅमचे जेवढे सगळे इथे दिसत आहेत त्याला सगळ्यांना कॅच केलं आणि आपला सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलिएशन अकाउंट इथे आहे. आणि हा जो आहे ओके इथे मला अजून एक रिकन्सिलिएशन अकाउंट ओपन करायचं आहे. ओके ज्याच्यासाठी पाहिजे तर मी असं बुकिंग करून ठेवतो 200,105 असं करून ठेवतो. 200,105 हा रिकन्सिलिएशन अकाउंट मी ऍडव्हान्स टू वेंडर साठी बुक करून ठेवतो. 200,105. So 100,505 is for sundry creditors reconciliation account and 200,105 is advance to sundry creditors reconciliation account. ओके सो आपली योजना अशी आहे की या OBD4 मध्ये जाऊन here we are planning. Okay, so here I am writing our first step here. I can say creation of GL account 200,105 as advance to vendor account. ओके आणि हा माझा रिकन्सिलिएशन अकाउंट आहे. रिकन्सिलिएशन अकाउंट ओके आणि it will be recognized as alternative reconciliation. Alternative reconciliation account. Reconciliation ओके तो याला आपण अल्टरनेटिव्ह रिकन्सिलिएशन या नावाने आता याच्या नंतर आपण ओळखणार आहोत. तर अल्टरनेटिव्ह रिकन्सिलिएशन अकाउंट का तर आपला जो वेंडर सबलेजर आहे त्या वेंडर सबलेजरचं कनेक्शन रादर त्या वेंडर सबलेजरची ओळख आपल्या जनरल लेजरमध्ये 100,500 अकाउंटने दिलेली आहे. 100,505 जो अकाउंट आहे तो आपल्या वेंडर सबलेजर मध्ये जितके वेंडर्स आहेत त्या सर्व वेंडर्सचं रिप्रेझेंटेशन किंवा प्रतिनिधित्व जनरल लेजर मध्ये करतो. म्हणजे आपण डिस्कस केलेलं आहे की आपल्या वेंडर सबलेजर मध्ये जितक्या एंट्रीज करतो आपण जितक्या एंट्रीज 5 एंट्रीज केल्या 6 एंट्रीज केल्या तर 10 एंट्री केल्या तर 10च्या 10 एंट्र्या आपल्या जनरल लेजर मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलिएशन अकाउंट मध्ये रिफ्लेक्ट होत असतात 10च्या 10. तर त्यामुळे इथे मी असं म्हणणार की फॉर वेंडर्स one reconciliation account is already existing
इन जनरल डेबिट, आणि तो आहे आपला GL कोड 100,505. ओके, नाउ in can see for vendor we cannot have another reconciliation account of the same number same number म्हणजे 100,505. okay, so we are defining alternative reconciliation account. ओके, सो मी काय करतो, पहिल्यांदा आय गो टू FS00 आणि FS00 मध्ये जाऊन पहिल्यांदा GL कोड 100,505 याला मी कॉल आउट करतो. कॉल आउट म्हणजे ऑब्झर्व करतो. कॉल आउट आय मीन टू से ऑब्झर्व करतो त्याला. आणि त्यानंतर आय गो टू से फॉर एक्झाम्पल आय गो टू वेंडर मास्टर म्हणजे आय कॅन गो FK03 वेंडर मास्टर डिस्प्ले. वेंडर मास्टर मध्ये सुद्धा मी ऑब्झर्वेशन साठी जातो आणि त्या दोन ऑब्झर्वेशन मधून काहीतरी निष्कर्ष मला काढता येईल. सो पहिल्यांदा नंबर आहे 100,505. ओके, FS00 इथे तर बघितलेलं आपण. सो /N FS00 and I'm calling out 100. इथे समोरच आला तो. थँक्यू व्हेरी मच. 100,505. सो 100,505 हा आपला सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलेशन अकाउंट आहे. आणि याच्या कंट्रोल डेटामध्ये सपोज इफ आय गो, इट्स अ बेसिकली sundry creditors reconciliation account. It's a balance sheet account. Why this is okay? Show the balance P&L account statement for just a minute. No, okay, it is correct. Actually, what I did, हे जे चेंज म्हणून फील्ड आहे त्याला मी क्लिक केलं आणि देन नाव इट हॅज शोन इट्स प्रेझेंटेशन की दिस इज अकाउंट ग्रुप करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स अँड बॅलन्स शीट अकाउंट. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट इज शॉर्ट टेस्ट आणि सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलेशन अकाउंट इज अ लॉंग टेस्ट. देन आय गो टू कंट्रोल डेटा. कंट्रोल डेटामध्ये यू कॅन सी हिअर हे जे रिकन्सिलेशन फील्ड आहे हे रिकन्सिलेशन मध्ये असेट्सचा रिकन्सिलेशन अकाउंट आहे का, कस्टमरचा आहे का, वेंडर्सचा आहे का, कॉन्ट्रॅक्ट अकाउंटचा आहे का. तर आपण वेंडर्सचा म्हणून आपण सिलेक्ट केलेला आहे. ओके, आणि इथे लाईन आयटम डिस्प्ले सिलेक्ट केलं. सो 100,500 अकाउंट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं कुठेच मिळणार नाही की रिकन्सिलेशन अकाउंट नंबर 1, रिकन्सिलेशन अकाउंट नंबर 2 अशी फॅसिलिटी आपल्याला इथे मिळणार नाही. ओके, इथे अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट हा डेफिनेटली आहे, पण रिकन्सिलेशन अकाउंट फॅसिलिटी इथे नाही आहे. राईट, सो दिस इज अ रिकन्सिलेशन अकाउंट. आणि याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट हा नंतर आपण डिसाईड केल्यानंतर आपण त्याचा उलगडा करूया. राईट, सो इथे मी बघितलं की माझ्यासाठी रिकन्सिलेशन अकाउंट हे जे माझं मेन रिकन्सिलेशन अकाउंट आहे त्याच्यासाठी इथे मी एकच सिलेक्शन आहे, दुसरं सिलेक्शन नाही, एकच आहे, एका वेळी एकच करतो. ओके, सो इथे पाहिजे मी याला इथे हायलाइट करतो. FS00 कॉल आउट केला मी. ओके, आणि I point out that this is the F4 करून एकच मिळतं आपल्याला. आणि इथे पण मी एक अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट म्हणून एक अकाउंट नंबर आहे त्याला मी जस्ट हायलाइट करून ठेवतो.
बाकी आपण लाईन आयटम डिस्प्ले सिलेक्ट केलेला आहे. ओके ओके, हे झालं. दिस इज रिगार्डिंग 505. मी म्हणते दोन अकाउंट मला ऑब्झर्व करायचे. त्याच्यामध्ये हा 505 झाला. आता आय गो टू वेंडर अकाउंट. हा जो आपला वेंडर आहे त्याच्याकडे मी जाते. सो आय कॅन डू वन थिंग, /n FK03. FK03 विल डिस्प्ले विथ द वेंडर मास्टर. ओके, सो इथे मी माझा वेंडर तो आपला 945/791. ओके, आणि आय गो टू दिस, सगळे सिलेक्ट करतो पण आता ऑल आणि एंटर करतो. यू कॅन सी हिअर दिस इज, आपण ऍड्रेस व्ह्यूवर आलो. त्याच्यानंतर सेकंड, येस, सेकंड इज व्हॉट, अगेन दिस इज ऑल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अकाउंट कंट्रोल अँड ऑल. अकाउंट कंट्रोल, नेक्स्ट पेज, बँक, नेक्स्ट पेज. बघा इथे आहे ना अकाउंट रिकन्सिलेशन अकाउंट. सो हा माझा वेंडर मास्टर आहे, जो सबलेजर आहे. वेंडर मास्टर हा सबलेजर आहे. तिथे रिकन्सिलेशन अकाउंटसाठी एकच जागा आहे फक्त. ओनली वन प्लेस, देयर इज नो अनदर प्लेस. त्यामुळे ह्या वेंडरसाठी किंवा रादर प्रत्येक वेंडरसाठी जो आपल्या सबलेजरमध्ये आहे, त्याच्यासाठी जर मला दुसरा रिकन्सिलेशन अकाउंट जर डिफाईन करायचा असेल, कॉन्फिगर करायचा असेल, तर इथे मी त्याला कुठेच नोट करू शकत नाही. कारण एकच जागा आहे आणि ती एक, जसं प्राईम मिनिस्टर एकच असतो तसं एकच जागा आहे आणि ती एक जागा इथे ऑलरेडी व्यापलेली आहे. आणि त्याच्यामुळे सन्ड्री क्रेडिटर्ससाठी मला जर दुसरा रिकन्सिलेशन अकाउंट क्रिएट करायचा असेल तर त्याला मला टायटल नाव द्यायला लागेल अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट, पर्यायी अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट. ओके, सो याचं पण माझं ऑब्जेक्टिव्ह फुलफिल झालेलं आहे. वी आर ऑलरेडी स्टेटेड दॅट देर इज ओनली वन फील्ड, एकच जागा, आणि म्हणून आपल्याला अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट, अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट आपल्याला डिफाईन करावं लागेल. आणि ऍडव्हान्स टू वेंडर, वेंडरला जर आपण ऍडव्हान्स दिला तो आपल्यासाठी असेट असतो. वेंडरला जर आपण ऍडव्हान्स दिला तर फॉर अस इट इज अ असेट, कारण त्यांनी आपल्याला अजून गुड्स प्रोव्हाइड केलेले नाहीये. काही कारणास्तव त्यांनी जर गुड्स प्रोव्हाइड केले नाही, काही कारणास्तव, तर त्याला जो आपण ऍडव्हान्स दिलाय तो पैसे आपण परत घेणार आहे. त्यामुळे ऍडव्हान्स टू वेंडर इज असेट फॉर अस, आणि त्यामुळे मला त्याला असेटच्या कॅटेगरीमध्ये डिफाईन करावं लागेल. आणि म्हणून मी इथे असेटची कॅटेगरी म्हणजे 200, 100 असं मी रेकॉर्ड केलेलं आहे. 200, 199. सो त्याच्यामध्ये 200, 105 मी डिसाईड केलंय. आणि 200, 105 इथे माझा कुठेच नाही आलेला आहे. 200, 100, 100 आलाय आणि 100, 150 आलाय. सॉरी, 200, 100 आलाय आणि 200, 150 आलाय. सो 200, 105 हा माझा ओपन आहे अजून, आणि त्यामुळे तो मी सिलेक्ट करते ऍडव्हान्स टू वेंडर रिकन्सिलेशन अकाउंटसाठी. अँड देअरफॉर फ्रॉम दिस आय एम गोइंग टू FS00 अगेन. का इथे FS00 माझं ओपन नाही, इथून मी जातो /n FS00. ओके, आणि इथे मला 200, 505 करायचं ना. सो 200, 505. ओके, आणि इथे मला नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्यामुळे हा इथे क्रिएटचं जे बटन आहे त्याला मी इथे क्लिक केलेलं आहे, क्रिएट. ओके, सो व्हेरी केअरफुल नाव. दिस इज अकाउंट ग्रुप करंट असेट्स लोन्स ऍडव्हान्सेस. करंट असेट्स लोन्स ऍडव्हान्सेस मध्ये हा येणार आहे. ओके, अकाउंट ग्रुप अप्लायज फॉर 200, 100. अच्छा, मी काय घेतोय, 200, 505. नाही, मी इनफॅक्ट 200, 105 म्हटलं होतं ना. दिस इज माय मिस्टेक. सो मला काय करायला लागेल, ते 200, 105 करावं लागेल. 200, 105 बरोबर आहे. इथे मी लिहून घेतले. आय हॅव ऑलरेडी रिटर्न हिअर 200, 505 नाही, 200, हा
200,105 ते म्हणते पण, आणि तिथे लिहिता मी 200,505 लिहिलं. त्यामुळे सिस्टीम आपल्याला इनफॅक्ट कॅन्सल 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 नो. ओके, 200,105 राईट. आणि मग क्रिएट अकाउंट ग्रुप करंट असेट्स लोन्स ॲडव्हान्सेस. आता तो मेसेज येणार नाही. बॅलन्स शीट का बंद आहे. शॉर्ट टेक्स्ट ॲडव्हान्स टू वेंडर्स. शॉर्ट टेक्स्ट ॲडव्हान्स टू वेंडर्स. इथे स्पेस खूप कमी असते, त्यामुळे त्याच्या पलीकडे तुम्हाला बहुतेक जाऊन देणार नाही. अंडर ॲडव्हान्स टू वेंडर्स, आणि इथे मी दिलखुलास लिहू शकतो. ॲडव्हान्स टू वेंडर्स रिकन्सिलेशन अकाउंट असं पण लिहू शकतो. ओके, लॉंग टेस्ट मध्ये ॲडव्हान्स टू किंवा सन्ड्री क्रेडिटर्स अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट असं पण लिहू शकतो. सो आय एम रायटिंग ॲडव्हान्स टू वेंडर्स रिकन्सिलेशन अकाउंट. अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट म्हटलं तरी पण चालेल. 50 कॅरेक्टरची फील्ड असते, त्यामुळे तशी चिंता नाही आपल्याकडे. ओके, आणि एकदा मी त्याला एंटर करतो. कंट्रोल डेटामध्ये आपण अकाउंट करन्सी INR आपण सिलेक्ट केलेलं आहे. ओके, मला रिकन्सिलेशन अकाउंट हे सर्वात महत्वाचं फील्ड आहे. रिकन्सिलेशन अकाउंटमध्ये रिकन्सिलेशन अकाउंटमध्ये आता मी ह्याला असेटच्या कॅटेगरीमध्ये डिफाईन करतोय. आय मीन असेटच्या GL रेंजमध्ये, है ना. डेटर पण कस्टमर हा माझा असेट आहे, डेटर असेट आहे. तसं माझं हा ॲडव्हान्स टू कस्टमर हा माझा असेट आहे, पण ॲडव्हान्स टू वेंडर्स हा माझा असेट आहे. ॲडव्हान्स टू वेंडर्स, पण हा वेंडर्सशी रिलेटेड आहे. म्हणून मला वेंडर्सचे सिलेक्शन घ्यावं लागतं. वेंडर अकाउंटिंग मध्ये येणार आहे, कस्टमर अकाउंटिंग मध्ये येणार नाहीये, किंवा असेट अकाउंटिंग मध्ये येणार नाहीये. दिस इज रिलेटेड टू वेंडर, अँड दॅट्स वाय आय हॅव टू सिलेक्ट हिअर वेंडर. आणि हा लाईन आयटम डिस्प्ले आणि सॉर्ट की, लाईन आयटम डिस्प्लेला मी सिलेक्ट केलं. सॉर्ट की मध्ये आपला तो 012 घेतो. 012 म्हणजे वेंडर्स हे वेंडर नंबर वाईज ते अरेंज होते. वेंडर नंबर वाईज आपल्या समोर दिसतील आपल्याला. आणि मग आफ्टर दिस, ओके, पाहिजे तर आफ्टर दिस आय गो टू दिस बँक इंटरेस्ट. याच्यासाठी आपला G067 हा रेडी आहे. G067. ओके, बाकी काय मला इथे दिसत नाहीये. सो आय गो टू दिस वन, एंटर करतो आणि सेव्ह करतो. सेव्ह झालेला आहे. एकदा त्याला मी F-10 चार्ट ऑफ अकाउंट मध्ये जस्ट जाऊन दाखल झालाय याची खात्री करतो. 200-105 हा आता आपण डिफाईन केलाय. हा बघा, हा 200-105 हा ॲडव्हान्स टू वेंडर्स रिकन्सिलेशन अकाउंट. आणि आपला जो मेन रिकन्सिलेशन अकाउंट आहे तो सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलेशन अकाउंट. हा ह्यापूर्वी हा एकच होता, आणि आता हा नवीन ऍड झालेला आहे. सो हा जो आहे तो नया आहे, ये हा तर नवीन आलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की हे दोन अकाउंट जे आहेत, हे 100,505 आणि 100,150, नॉट सॉरी 100,505 आणि 200,105, हे दोन अकाउंट जे आहेत ते दोन्हीही क्रेडिटर्सशी रिलेटेड आहेत, वेंडर्सशी. बट दे आर नॉट रिकॉग्नायझिंग इच अदर. ते एकमेकांना ओळखत नाही. ओके, म्हणजे 100,505 ला माहिती आहे की आय एम मेड फॉर वेंडर्स, पण 200,105 जो अकाउंट आत्ता आपण बनवलाय त्याला माहिती नाहीये की आय एम ऑल्सो मेड फॉर वेंडर्स. सो आपल्याला कुठेतरी असं एक कॉन्फिगरेशन करावं लागेल की ह्या दोघांमध्ये एक ॲग्रीमेंट होईल
100,505 आणि 200,105 याच्यामध्ये एकमत होईल, असं अग्रीमेंट होईल की बोथ ऑफ अस आर गोइंग टू फंक्शन फॉर व्हेंडर. आपण दोघांनी व्हेंडरसाठी काम करायचं आहे असं त्यांच्यामध्ये एक अंडरस्टँडिंग निर्माण झालं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला OBYR नावाचा ट्रान्झॅक्शन कोड एक्झिक्यूट करावा लागेल. OBYR. So that's why after this I'll say associate sundry creditors reconciliation account. म्हणजे I mean to say GL 100,505 to advance to vendors reconciliation account, to advance to vendors reconciliation account. So that is nothing but GL कोड आत्ताच जो बनवला आहे तो 200,105. ओके. आणि त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे OBYR. हा ट्रान्झॅक्शन कोड आहे. OBYR is a transaction code. Okay. So I'll try to find out the path for this also. Suppose if I go to SPRO /n SPRO. Okay, then IMG financial accounting. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये अकाउंट रिसिवेबल आणि अकाउंट पेएबलशी संबंधित आहे. त्यामध्ये हा वेंडर अकाउंटशी रिलेटेड आहे, पण वेंडरच्या बिझनेस ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड आहे. सो बिझनेस ट्रान्झॅक्शन्स मध्ये ह्याला आपण डाऊन पेमेंट साठी याला जागृत करायचंय. डाऊन पेमेंट मेड साठी डाऊन पेमेंट आपण वेंडरला डाऊन पेमेंट करतो. सो त्या डाऊन पेमेंटच्या अंडरस्टँडिंग साठी की हे डाऊन पेमेंट वेंडरला केलेलं आहे, त्या अंडरस्टँडिंग साठी याला आपण जागृत करतोय. सो डाऊन पेमेंट मेड. ओके. आणि डाऊन पेमेंट मेडला ओपन इट. येस, करेक्ट. या डाऊन पेमेंट मेड. आणि इकडे आहे बघा, डिफाईन अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट फॉर डाऊन पेमेंट. हे त्याचं एक्झिक्युशन आलं म्हणजे डेस्टिनेशन आहे. डिफाईन अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट फॉर डाऊन पेमेंट्स. सो याला मी यूज टेक्निकल, you can say OBYR, correct. OBYR. So हा दोन रिकन्सिलेशन अकाउंटची ओळख करून देते. OBYR. बरोबर. OBYR. सो गो बॅक आणि OBYR ला मी एक्झिक्यूट करतो. टायटल बघून घ्या एकदा, डिफाईन अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट फॉर डाऊन पेमेंट. ओके. सो डबल क्लिक. ओके. आता इथे बऱ्याच गोष्टींचं सगळे वेंडरशी रिलेटेड आहेत बघा. ऑल हे जे काय दिसतंय आणि त्याचं टायटल बघून घेऊया आपण. मेंटेन अकाउंटिंग कॉन्फिगरेशन, स्पेशल GL लिस्ट. म्हणजे दिस इज रिलेटेड टू स्पेशल GL. आतापर्यंत जे आपण काय बघत होतो ते नॉर्मल GL होतं. स्पेशल GL म्हणजे ऍडव्हान्स गिवन, ऍडव्हान्स रिसिव्ड. ऍडव्हान्सला इथे डाऊन पेमेंट असं म्हणतात. डाऊन पेमेंट. आपण स्कूटर परचेस करतो दसऱ्याला, 50,000 कॉस्ट आहे.
वेंडर सांगतो 5,000 डाऊन पेमेंट भरा, 45,000चं तुम्हाला मी लोन करून देतो बजाज फायनान्स मधून. सो दॅट इज डाऊन पेमेंट. सो अकाउंट टाइप इज के. के स्टँड्स फॉर वेंडर. इथे जो F4 केलं so you can find out. A stands for asset, D stands for customers, K stands for vendors, M stands for material, S stands for GL accounts. बरोबर आहे. सो आत्ता जो आपला संबंध येतो तो फक्त वेंडरचा आहे. पण फक्त वेंडरची चर्चा करतोय. बाकीचे हे जे सगळे आहेत रिलेटेड ते पण वेंडरशीच आहे. ए स्पेशल GL इंडिकेटर हा ऍडव्हान्स आहे. ए स्टँड फॉर ऍडव्हान्स. नो इनपुट हेल्प अवेलेबल. नो इनपुट हेल्प अवेलेबल. सो इथे F4 केलं तर मला काय मिळत नाहीये. F1 केलं तर काही माहिती मिळेल. हा बघा, हा जो आहे फॉर स्पेशल GL ट्रान्झॅक्शन, posting is made to alternative reconciliation account instead of normal receivable account or net liabilities. तुला सांगतोय बघ, स्पेशल GL ट्रान्झॅक्शन साठी पोस्टिंग हे अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंटला होतं इन्स्टेड ऑफ नॉर्मल रिसिवेबल अकाउंट ऑर द लायबिलिटी. म्हणजे जो आपलं नॉर्मल रिकन्सिलेशन अकाउंट आहे, सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलेशन अकाउंट, त्याला होत नाही पोस्टिंग, अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशनला होतं. You can store this reconciliation account separately in the system for special GL transactions. स्पेशल GL म्हणजे तुम्ही ऍडव्हान्स समजा सध्या जे जे काही स्पेशल GL ट्रान्झॅक्शन आहेत, बिल्स रिसिवेबल पण येतात त्याच्यामध्ये, गॅरंटीज गिवन पण येतं. पण आत्ताच्या घडीला फक्त स्पेशल GL म्हणजे तुम्ही ऍडव्हान्स समजा, त्यासाठी हा अकाउंट आहे. ओके, त्यासाठी हा अकाउंट आहे. ऑल राईट. आणि डाऊन पेमेंट ऑन करंट असेट्स, कारण हे आपण डाऊन पेमेंट वेंडरला करतोय, त्याच्याकडून आपण स्टॉक घेणार आहोत आणि स्टॉक इज अ करंट असेट. दिस डाऊन पेमेंट वी आर मेकिंग टू वेंडर्स. वेंडरकडून आपण स्टॉक घेणार आहोत, गुड्स परचेस करणार आहोत, आणि गुड्स हे आपल्या करंट असेट्स. बाकी पण इथे काय काय आहे, मे बी फायनान्शियल असेट्स, इंटँजिबल असेट्स, पण सध्या आपण इथे ह्याच्यावरती फोकस करूया. आणि देन मला त्याला डबल क्लिक करावं लागेल. याला डाऊन पेमेंट हा जो इथे डबल क्लिक करतो मी. डबल क्लिक केल्यानंतर सिस्टीम आस्क फॉर कन्फर्मेशन की चार्ट ऑफ अकाउंट BDKM साठी तुम्ही हे करताय का. सो वी से यस. ओके, वी से यस, गो अहेड. अँड देन नाव सिस्टीम इज आस्किंग की तुमचा जो रिकन्सिलेशन अकाउंट जो आहे मेन, तो कुठला आहे. तर आय एम सेइंग 100,505 आहे. इथे पाहिजे असल्यास मी F4 पण करू शकतो. F4 करून BDKM 500, नो प्रॉब्लेम, आय डोंट केअर. मग मला हा जो अकाउंट आहे माझा, हा 100,505 हा माझा सन्ड्री क्रेडिटर्सचा मेन रिकन्सिलेशन अकाउंट आहे. त्याची दोस्ती करायची. त्याची दोस्ती कोणाशी करायची तर 200, 100, 105 आता जो आपण केलाय ऍडव्हान्स टू वेंडर्स रिकन्सिलेशन अकाउंट, त्याच्याशी करायचं. राईट. आणि यू कॅन सी ऑल्सो एव्हरीथिंग. यू कॅन सी इथे BDKM चार्ट ऑफ अकाउंट आलाय. अकाउंट टाइप के म्हणजे वेंडर, आणि स्पेशल GL इंडिकेटर ए इज फॉर डाऊन पेमेंट ऑन करंट असेट्स. ओके, नाही तर याला मी एंटर करतो आणि सेव्ह करतो. सो एंटर अँड सेव्ह. So for BDKM, this travel request has been accepted. Changes have been made. याचा अर्थ आजपासून 100, 505 आणि 200, 500, 105 हे दोघे एकमेकांना ओळखायला लागले. ओके, आणि त्यामुळे स्मूथली ऍडव्हान्स हँडलिंग इथे SAP सिस्टीम करणार आहे. ठीक आहे. सो ओके, चल. सो आय गो टू दिस वन नोट. सो ह्या माझ्या 2 स्टेप्स इथे झालेल्या आहेत. Okay. आणि नाव आय थिंक आय कॅन गो अहेड विथ माय एक्झॅक्टली मला काय काय करायचंय. तर पहिल्यांदा मला हा हे मला डिस्कस करायचं होतं. हे मी डिस्कस केलंय नॉन SAP मध्ये काय होणार आहे. आता आय गो टू दिस सेकंड स्लाइड. सेकंड स्लाइड मध्ये आय कॅन से लिसन हाऊ ऍडव्हान्स इज हँडल्ड इन SAP सिस्टम.
सो ज्यावेळेला मी ऍडव्हान्स पेमेंट करणार तेव्हा मी म्हणणार वेंडर अकाउंट डेबिट टू बँक, डेबिट टू रिसिव्हर, क्रेडिट टू गिव्हर. वेंडर अकाउंट डेबिट टू बँक 10,000, 10,000. वेंडर अकाउंट डेबिट, डेबिट टू रिसिव्हर, क्रेडिट टू गिव्हर. पण हा जो माझा वेंडर आहे ना, हा वेंडर इज ऑलवेज इन द सबलेजर. वेंडर हा जीएल मध्ये नसतो. जीएल मध्ये सर्व वेंडर्सचं प्रतिनिधित्व करणारा सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलेशन अकाउंट असतो. आणि आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलेशन अकाउंट बरोबर एक अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट पण त्याच्या मदतीला आलेला आहे. सो 100,505 आणि 200,105 हे दोन अकाउंट जे आहेत ते वेंडरचं हँडलिंग करणार आहे जनरल लेजरमध्ये. सो त्यामुळे हे जे वेंडर अकाउंट मी डेबिट करतोय ते सबलेजर मध्ये करतोय. आणि सबलेजर मध्ये आपल्याला माहिती आहे की खाली ऑप्शन्स मध्ये FBL 1N मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा ऑप्शन्स मध्ये आपल्याला एक दिसतं नॉर्मल आयटम्स दिसतं आणि सेकंड दिसतं स्पेशल जीएल. नॉर्मल आयटम्स आणि स्पेशल जीएल असं दोन दिसतं. आतापर्यंत आपण नॉर्मल आयटम्स किंवा नॉर्मल ह्या रेडिओ बटनचं सिलेक्ट करायचो. नाव वी आर गोइंग टू सिलेक्ट व्हॉट स्पेशल जीएल. आपण कारण आता आपण ऍडव्हान्स देतोय आणि ऍडव्हान्सला आपण स्पेशल जीएल असं ऐलान करून टाकलेलं. त्यामुळे मी काय करतो पहिल्यांदा FBL BL ला कॉल आउट करून तुम्हाला एक्झॅक्ट मी सांगतो की मी कुठे काय कशाबद्दल बोलतोय. FBL 1N टाईप आहे ना, टाईप आय एम टॉकिंग अबाउट दिस. हे नोटेड पार्ट आणि कस्टमर याच्याकडे दुर्लक्ष करा. हे नेहमी बाय डिफॉल्ट नॉर्मल आयटम सिलेक्टेड असतं. जेव्हा जेव्हा आपण बघितलं बाय डिफॉल्ट हे नॉर्मल आयटम सिलेक्ट असतं. हे स्पेशल जीएल कधीच सिलेक्ट केलेलं नाही. आता नाव वी आर गोइंग टू सिलेक्ट इट फॉर द फर्स्ट टाइम. वाय? बिकॉज वी आर पेइंग ऍडव्हान्स टू द वेंडर्स. वी आर गोइंग टू पे ऍडव्हान्स टू द वेंडर्स. सो दिस वेंडर इज इन सबलेजर, वेंडर सबलेजर. आणि सबलेजर मध्ये मी जरासं थोडंसं वेगळ्या टर्म्स वापरायला सुरुवात करतो आता. या सबलेजर मध्ये ना जसं आपल्याकडे पूर्वीच्या घरांमध्ये असे कपाट असायचे आणि त्या कपाटामध्ये एका खणामध्ये आपल्या आजी लाडू ठेवायची, दुसऱ्या खणामध्ये दुसरं काहीतरी ठेवायची खाण्याची. सो दॅट नातवंडांना पण ते पटापट ओळखता आलं पाहिजे की कशामध्ये आजीने लाडू ठेवले, कशामध्ये आणखीन काहीतरी दुसरा खाऊ ठेवलाय वगैरे वगैरे. तसं इथे आपण त्याचं कोरिलेट कसं करतोय की हा माझा वेंडर अकाउंट आहे सबलेजर. आणि सबलेजर मध्ये एक माझा कप्पा आहे तो नॉर्मल आयटम्सला हँडल करणार आहे आणि दुसरा जो कप्पा आहे तो स्पेशल जीएल ट्रान्झॅक्शन्सला कप्पा करणार आहे, आय मीन हँडल करणार. ओके, म्हणजे आता आजीच्या कपाटामध्ये दोन कप्पे आहेत. एकामध्ये नॉर्मल जीएल म्हणजे एकामध्ये ती नॉर्मल खाऊ ठेवणार आहे आणि दुसऱ्यामध्ये ती स्पेशल म्हणजे लाडू वगैरे ठेवणार आहे. असं तुम्ही समजा. नॉर्मल इज गोइंग टू हँडल नॉर्मल आयटम्स. नॉर्मल आयटम्स म्हणजे इनवाइस, रेस्ट है ना, डेबिट नोट, क्रेडिट नोट, इनवाइस किंवा पेमेंट टू वेंडर नॉर्मली मेड. नॉर्मली मेड म्हणजे पहिल्यांदा आपण इनवाइस रेकॉर्ड करतो मग पेमेंट करतो. सो पहिल्यांदा इनवाइस रेकॉर्ड केला मग पेमेंट केला तर दोघेही नॉर्मल मध्ये येतील. पण ऍडव्हान्स आपण पे केला तर ऍडव्हान्स स्पेशल जीएल मध्ये येणार आणि इनवाइस नॉर्मल जीएल मध्ये येणार, नॉर्मल आयटम्स मध्ये येणार. सो इन शॉर्ट स्पेशल जीएल ट्रान्झॅक्शन्स मध्ये आय एम गोइंग टू बुक ऍडव्हान्स या कप्प्यामध्ये. ओके, तो त्याच्याबद्दल मी म्हणतो आता. हे जो स्पेशल जीएल आहे टॉकिंग अबाउट दिस पर्टिक्युलर फील्ड. कम्प्लिटली आपल्याला याच्याबद्दल आता चर्चा करायची आहे आणि त्याचा नॉर्मलशी संबंध कसा जोडायचा वगैरे ते आपण सगळं ते डिस्कस करतोय आता. राइट, ओके, ठीक है, चलो ये कनेक्शन तो लग गया है ना. आता नाउ आई एम गोइंग टू ऍडव्हान्स टू वेंडर्स. ओके, सो मला इथे ऍक्च्युली म्हणायचंय हा मी ऍडव्हान्स पे केलाय. सो
हा वेंडर अकाउंटला मी डेबिट केलाय कुठल्या कप्प्यामध्ये स्पेशल जीएल. सो दॅट्स वाय वेंडर अकाउंट इन वेंडर सबलेजर इज अपडेटेड इन द स्पेशल जीएल ट्रान्झॅक्शन किंवा सेक्शन. म्हणजे आजही लाडू कपाटातच ठेवले पण कपाटातील असलेल्या स्पेशल कप्प्यामध्ये स्पेशल खडामध्ये ठेवलेला आहे. राईट. आणि ते मला आता इथे करायचं. सो अकॉर्डिंगली यू कॅन सी मी ऍडव्हान्स टू वेंडर कडे चाललोय आणि ऍडव्हान्स टू वेंडर साठी आय हॅव टू यूज आय एम गिव्हिंग द थर्ड नंबर. पहिल्यांदा आपण इनवाइस रेज करत असतो नेहमी नॉर्मल आणि मग पेमेंट करत असतो. पण आता आपण उलट करणार आहोत. ऍडव्हान्स टू वेंडर्स, ऍडव्हान्स टू वेंडर्स. आणि हा जो ऍडव्हान्स टू वेंडर्स आहे त्याला माझं ट्रान्झॅक्शन कोड F-48 आहे. मला F-53 पेक्षा थोडासा वेगळा दिसेल. F-48 दिस वी आर गोइंग टू यूज. सो याची काही गरज नाही आता. I go to \n F-48. Title is very clearly telling us that this is post vendor down payment. Clearly title सांगते की वेंडरला डाऊन पेमेंट तुम्ही करत आहात. ओके. Type is gazette. Date, document date I'm writing today's date. So तिथे ड्रॉप बॉक्स आहे तिकडे हा 5th जानेवारी. हा हायलाइटेड असेल बघा थोडासा. हा डार्क काळा दिसतोय बाकी सगळे फिकट काळे आहेत. हा डार्क काळा दिसतोय 5th जानेवारी. डॉक्युमेंट नंबर हा इंटरनली जनरेट होणार आहे. रेफरन्स सध्या मी सगळीकडे टेस्टच देते. टेस्ट. बाकी जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण हे करतोय. अकाउंट नंबर आपला तो 945 वेंडर अकाउंट 945 F4 करतोय. राईट. इथे BDKM आलाय का? नो. सर्च टर्म नेम वेंडर 500 काढून टाकतो. BDKM आहे सो नो प्रॉब्लेम. सो इथे कंटिन्यू करतो. आपले दोनच वेंडर आहेत हा भीमाशंकर आणि हा तृप्तीचा आपला नंबर चुकलाय म्हणून ते तसं झालंय. त्या दिवशी आपल्याला दिसत नव्हता तो. हा तृप्तीचा नंबर चुकलेला आहे. सो आपण याचाच विचार करूया. मात्र सर्वात महत्वाचं की हा स्पेशल जीएल इंडिकेटर आपल्याला इथे सिलेक्ट करावा लागेल. हा जर सिलेक्ट केला नाही तर सिस्टीम एरर देणार आपल्याला. सिस्टीम विल गिव्ह अस द एरर. सो इथे मी पहिल्यांदा आहे आणि हा मेंडेटरी आहे बघा. हा मेंडेटरी आहे. इथे हे बरोबर जे चिन्ह आहे ते मेंडेटरी आहे. इथे मी F4 करतो आणि F4 मध्ये यू कॅन फाइंड A stands for down payment on current assets. A stands for down payment on current assets. सो A ला निवडलं इकडे मी. आणि माझं बँक अकाउंट कुठला आहे? बँक अकाउंट माझा 200-150 आहे. अमाऊंट 10,000. बँक अकाउंट असल्यामुळे व्हॅल्यू डेट लिहिणं बंधनकारक आहे आपल्यावर. सो व्हॅल्यू डेट इज सेम. सपोज 5th जानेवारी. टेक्स्ट मध्ये आपण काहीतरी घालू. ठीक आहे चला आपण घालू ऍडव्हान्स टू वेंडर. ऍडव्हान्स टू वेंडर. इथे काही कंपल्सरी असेल तर ते आपल्यावर येईलच. एकदा मी त्याला ना अमाऊंट मध्ये मी काय काय घातलं 10,000 घातले आय थिंक. सो दिस इज वेंडर अकाउंट. दिस इज बँक अकाउंट. ओके. त्याला मी एकदा एंटर करून बघतो. पिरियड 10 बरोबर आहे का? हो जानेवारी. जानेवारी इज 10th पिरियड फॉर अस. ओके. सो एंटर करतो. एंटर केल्यानंतर डाऊन पेमेंट लाईन आयटम 2 ला इथे सिस्टीम इज आस्किंग फॉर अमाऊंट. सो इथे मी त्याला ऍस्ट्रिक करतो. ऍस्ट्रिक म्हणजे चांदणी. आणि इथे टेक्स्ट मध्ये शिफ्ट आणि प्लस दाब. शिफ्ट प्लस
एंटर. एंटर केल्यानंतर हे 10,000 आलं, हे ऍडव्हान्स टू वेंडर्स आलं. ओके वाटतंय. डॉक्युमेंट मध्ये जातोय, सिम्युलेट करतोय. यू कॅन सी हिअर, द एंट्री इज भीमाशंकर लिमिटेड अकाउंट डेबिट, म्हणजे वेंडर अकाउंट डेबिट. वेंडर अकाउंट डेबिट मी तेच म्हटलं इकडे. मी इथे तेच म्हटलंय की वेंडर अकाउंट डेबिट होणार आहे माझा. यू कॅन सी हिअर. हा, जस्ट can see what I'm going to do is the vendor account will be debited. Yeah. Vendor account will be debited. पण डेबिट कुठे होणार आहे? आजी ज्या डब्यामध्ये, नॉर्मल डब्यामध्ये किंवा नॉर्मल कप्प्यामध्ये ठेवते तिकडे मिळणार आहे का स्पेशल? स्पेशल मध्ये मिळणार. स्पेशल, स्पेशल मध्ये मिळणार आहे मला. सो वेंडर अकाउंट डेबिट टू बँक, बट विच वेंडर? वेंडर इन द वेंडर सब लेजर इज अपडेटेड, बट इन द स्पेशल जीएल अकाउंट सेक्शन. त्यामुळे इथे मला हे योग्य वाटतंय. ओके, याची पोस्टिंग की पण जरा त्याच्यात वैविध्य आहे बघा, व्हरायटी आहे. इट इज 29A, क्लिअरली 29A वगैरे आहे. ए स्टँड फॉर ॲडव्हान्स आणि 29 स्टँड फॉर पोस्टिंग की पेमेंट टू वेंडर. ओके, आणि बँक अकाउंट इज क्रेडिटेड, जीएल अकाउंट इज क्रेडिटेड. ओके वाटतंय मला हे सगळं. ओके, ओके वाटतंय. सो याला सिम्युलेट तर मी केलेलं आहेच. पाहिजे असल्यास मी इथे सिम्युलेशनचा एक शॉर्ट घेऊन ठेवलाय. त्यामध्ये हे मला नवीन वाटतंय. हा वेंडर अकाउंट आहे, हा वेंडर अकाउंट आहे, पण हा स्पेशल टप्प्यात जाणार आहे. स्पेशल, स्पेशल. राईट, ठीक आहे. ओके, आणि ह्याला मी आता पोस्ट करून टाकतो. पोस्ट. सो हे डॉक्युमेंट 2,09,000 पोस्ट झालेलं आहे. त्याला मी कॉल आउट करतो. डिस्प्ले, डिस्प्ले. नाउ यू कॅन सी व्हेरी क्लिअरली, कॅन सी व्हेरी क्लिअरली भीमाशंकर लिमिटेड अकाउंट डेबिट. राईट. आणि अकाउंट असाइनमेंट मध्ये आपण शॉर्ट की मध्ये 012 घेतलंय. 012, 012 म्हणजे वेंडर अकाउंट, म्हणून वेंडर अकाउंट इकडे झाला. आणि HDFC बँकेच्या असाइनमेंट मध्ये आय थिंक इट इज अ व्हॅल्यू डेट. सो व्हॅल्यू डेट हॅज कम. दिस इज ओके. हा आपला नंबर मिळाला आपल्याला. फिस्कल इयर 2024 पिरियड 10 रेफरन्स टेस्ट वगैरे आपण इथे घातलं होतं. सो हे सगळं ओके वाटतंय मला. त्याच्यात काय काय हायलाइट करायचं असेल तर ते मी करतो. हायलाइटिंग मध्ये काय काय घेतो मी बघा. सबसे पहिली बात की केझेड आहे, वेंडर पेमेंट आहे, बरोबर. डॉक्युमेंट नंबर हा आहे. त्यानंतर कंपनी कोड ओके. हा, इथे बघा तुम्ही, हा बँक अकाउंट क्रेडिट झालाय, वेंडर अकाउंट डेबिट झालाय. पण वेंडर अकाउंट जो डेबिट झालेला आहे तो ऍक्च्युली स्पीकिंग कुठे झालाय? स्पेशल जीएल कॉर्नर मध्ये झालाय. स्पेशल, स्पेशल जीएल कॉर्नर मध्ये झालाय, नॉर्मल मध्ये नाही झाला. आणि अजून काय बोलायचं? ठीक आहे, सध्या तरी एवढंच. सो लेट मी टेक इट. त्या डॉक्युमेंट हेडरला मी एकदा टच करून बघतो. डिस्प्ले डॉक्युमेंट हेडर, डिस्प्ले डॉक्युमेंट हेडर मध्ये त्याचा सगळा डेटा आलाय. केझेड इज अ वेंडर पेमेंट, युजर 5 जानेवारी, FBA 7. आपण तर F-48 केलं होतं, पण तर F-48 केलं होतं आणि सिस्टीम इज टेलिंग अस FBA 7. याचा अर्थ F-48 आणि FBA 7 फ्रॉम 16 अँगल्स बोथ आर सेम. सिस्टीम अँगल्स टी बोथ आर सेम. हे टायमिंग लंडनचं टायमिंग आलंय कारण हा सर्व्हर लंडनचा आहे. ओके, सो हे पण मी पाहिलं. एक एक गोष्टी त्यातल्या बघितल्या आणि आपण खूप त्याला
जिज्ञासापूर्ण नजरेने बघितला तर त्याचा फायदा होतो आपल्याला. आपलं अंडरस्टँडिंग चांगलं राहतं, ही लॉक सिस्टीम आहे वगैरे. हे ठीक आहे. So, याला क्लोज करतो मी. इथे सिस्टीम डॉक्युमेंट मध्ये सगळं बघितलेलं आहे. एडिट, गो टू सेटिंग्स, लेआउट, करंट, चूज एक्स्ट्रास, एनवायरमेंट, सिस्टम, ओके. चूज फॉर्मॅट. इथे आपण तो फॉर्मॅट बदलला तो आपल्याला बदलता येतो, केलेला आहे ऑलरेडी. ओके. सो हे जे डॉक्युमेंट आता आपण जे पोस्ट केलं, तर लेट्स सी इन जनरल वेल्डर लाईन डिस्प्ले. सो दिस इज 945 691. हे ओपन आयटम्स आहे आणि नॉर्मल आयटम्स मध्ये जातो आपण. ओपन आयटम आणि नॉर्मल आयटम. आणि मी काय म्हणतोय की स्पेशल मध्ये दिसायला पाहिजे. आय शुड सी दॅट इन स्पेशल, कारण मी त्याला ऍडव्हान्स म्हणून पोस्ट केलंय. सो नॉर्मल आयटमला मी क्लिक करतो. यू कॅन सी नो आयटम सिलेक्टेड. तर नॉर्मल मध्ये ते सापडत नाही, बिकॉज इट इज नॉट नॉर्मल. म्हणजे हे आजीने लाडू डब्याच्या, लाडूचा डबा कपाटाच्या स्पेशल कप्प्यात ठेवला. ओके. सो वी कॅनॉट सी दिस इन नॉर्मल. सो आता हे नॉर्मलचं जे बटन आहे किंवा सिलेक्शन आहे ते काढतो आणि स्पेशल मध्ये टाकतो. स्पेशल मध्ये केल्यावर यू कॅन सी देर इज ऍडव्हान्स ऑफ 10,000. इन स्पेशल यू कॅन सी देर इज ऍडव्हान्स ऑफ 10,000. भीमाशंकर लिमिटेड अकाउंट डेबिट टू बँक. आत्ताच आपण ही एंट्री पोस्ट केलेली आहे. दिस कॅरीज दी ऍडव्हान्स इंडिकेटर, कारण ऍडव्हान्स आपण पे केलेला आहे. राईट. सो दिस ऑल्सो आय वुड लाईक टू टेक. स्पेशल जीएल मध्ये आपल्याला सापडलं. ऍडव्हान्स स्पेशल जीएल मध्ये सापडलं. ओके. KZ 2009 हे आपले डॉक्युमेंट नंबर होता. हा वेंडर आहे आणि ऑफकोर्स हे ओपन आयटम आहे, कारण आता तर आपण ऍडव्हान्स पे केलेला आहे. इनवाइस आपल्याला बुक करायचं आहे. हे डॉक्युमेंट होतं ते. राईट. सो इथे डॉक्युमेंटला मी डबल क्लिक केलं. आय एम गोइंग ऑन दॅट माईक. दॅट माईक इज कॉल्ड एज ऍक्च्युली आयटम ओव्हरव्ह्यू. त्याच्यामध्ये ही आपल्याला मगाशी आपण जी बघत होतो एंट्री है ना, भीमाशंकर लिमिटेड अकाउंट डेबिट टू बँक. आता याच्यामध्ये आपण एक वरायंट पण बनवला होता. तो वरायंट आपण जर सिलेक्ट केला, पहिल्यांदा हा जो वरायंट आलाय तो कुठला वरायंट आलाय तो आपण बघूया इथे. नॉट दिस वन वरायंट. आय शुड गो टू दिस वन. चेंज करंट लेआउट आहे. हा. आता हा 0 SAP म्हणजे जनरल विसेज टेबल. हा आत्ताचा फॉर्मॅट जो आहे तो 0 SAP लेआउट प्रमाणे आहे. आणि आपण BDKM हा आधी डिफाईन केला होता जनरल. ओके. सो BDKM ला मी क्लिक करतो. नाव यू कॅन सी अवर टेक्स्ट ऍडव्हान्स टू वेंडर, ऍडव्हान्स टू वेंडर. त्या साईडला हे सगळे अकाउंट असाइनमेंट आहेत. कॉस्ट ऑर्डर, कॉस्ट सेंटर ऑर्डर, हे अकाउंट असाइनमेंट आपण इथे जे डिफाईन केले होते या व्हरायंट मध्ये ते आपल्याला दिसतात तिकडे. सो आय कॅन गो टू दिस वन ऑल्सो. एडिशनल फील्ड जे आहेत ते टेक्स्ट वगैरे आपल्याला दिसतात. पूर्ण डायग्राम येत नाही का?
ओके. सो आपण नोट केलंय की ते स्पेशल जीएल ट्रान्झॅक्शन मध्ये आहे. ओके. आता याचा स्पेशल जीएल मध्ये म्हणजे व्हेंडर मध्ये आलं ना ते, मग रिकन्सिलेशन अकाउंट मध्ये पण यायला पाहिजे. तर रिकन्सिलेशन अकाउंट मध्ये मला काय करायला लागेल? आय विल हॅव टू गो टू रिकन्सिलेशन अकाउंट अँड फाइंड आउट रिकन्सिलेशन अकाउंट मध्ये म्हणजे एफबीएल 1 3 एन 3 एन एफबीएल 3 एन एफबीएल 3 एन नॉट दिस वन. I think I have to go to 100 and 505 हा अकाउंट द्यावं लागेल. ओपन आयटम्स, नॉर्मल आयटम्स, ओपन आयटम्स, नॉर्मल आयटम. इथे काही स्पेशल जीएल वगैरे काही नाही. हे एफबीएल 1 मध्ये गेलोय मी. ओपन आयटम्स आणि नॉर्मल आयटम्स, आणि हा माझा रिकन्सिलेशन अकाउंट आहे. सो इन दिस रिकन्सिलेशन अकाउंट, ओके, जस्ट अ मिनिट. हा माझा सन्ड्री क्रेडिटर्स रिकन्सिलेशन अकाउंट आहे. ओके. आय गो बॅक हिअर आणि ओपन आयटम्स आणि नॉर्मल आयटम्स 100 505. इथे मला काहीच दिसत नाही, नथिंग. बरं, ठीक आहे. चलो, आता मी माझा जो दुसरा रिकन्सिलेशन अकाउंट आहे 200. व्हॉट इज माय सेकंड रिकन्सिलेशन अकाउंट? 200 105. 105. ओपन आयटम्स, नॉर्मल आयटम्स, क्लिक, एक्झिक्यूट. कॅन यू सी? तो म्हणतोय की हा जो 10,000 आहे तो सिस्टम इज टेकिंग इन टू रिकन्सिलेशन अकाउंट बट नॉट इन द नॉर्मल रेग्युलर रिकन्सिलेशन अकाउंट मध्ये घेत नाही. रेग्युलर रिकन्सिलेशन अकाउंट मध्ये न घेता त्याला ऍडव्हान्स टू वेंडर रिकन्सिलेशन अकाउंट जो आपण डिफाईन केला आता आज 200 105, इट इज टेकिंग इन टू दॅट. त्यामुळे ही जी एंट्री आहे इथे, ती आपण एंट्री डिस्कस करतोय. ओके, व्हॉट एव्हर एंट्री वी आर डिस्कसिंग नाव, राईट नाव, कॅन सी हिअर. सो आय एम सेइंग vendor account in vendor subledger is updated in special GL section. आणि त्यामुळे इथे माझा जो रिकन्सिलेशन अकाउंट अफेक्ट झालेला आहे तो स्पेशल जीएल सेक्शनशी म्हणजे ऍडव्हान्सशी रिलेटेड जो रिकन्सिलेशन अकाउंट आहे त्याच्यामध्ये ती एंट्री दाखल झालेली. ती माझ्या नॉर्मल रिकन्सिलेशन अकाउंट 100 505 मध्ये नाही झाली. जो आता मी स्पेशल जीएलशी रिलेटेड ऍडव्हान्सशी रिलेटेड अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट मी डिफाईन केला त्याच्यामध्ये तो एंट्री दाखल झालेली. यू कॅन सी ऍडव्हान्स रिकन्सिलेशन अकाउंट हे 10,000 आपल्याला दिसतं. So this is important to observe. This has come in advance, not in regular reconciliation. 200 105 ला ते आहे. Okay. चलो. So at least so far we can say की आपला फर्स्ट पार्ट आपण डिस्कस केला. ओके. त्या फर्स्ट पार्ट मध्ये आपण बघितलं की बँकेमधून 10,000 ते गेले आणि पण तो वेंडर सब अकाउंटच्या स्पेशल जीएल ट्रान्झॅक्शन मध्ये गेलाय. तो स्पेशल जीएल रेडिओ बटन अकाउंट कप्प्यामध्ये आणि रिकन्सिलेशन अकाउंट मध्ये जनरल लेजर मध्ये तो गेलाय पण ऍडव्हान्स टू वेंडर्स रिकन्सिलेशन अकाउंट मध्ये गेलेला आहे. ते आपण आता बघितलं आहे. नाउ वी पास द रेग्युलर एंट्री ऑफ purchases. So that is nothing but our regular entry which we are passing so far. याला जर आपण बाकीच्या आली पण चेक केलं तर लाईक व्हॉट आर द अदर रिपोर्टिंग्स यू कॅन सी. एक झालं त्याच्यामध्ये यू कॅन गो अँड चेक इन एफ डॅश FS10N मध्ये बघू शकता. FS10N आपल्याला बरोबर बॅलन्स दाखवतो. तो FS10N हा बॅलन्स दाखवणार. ओके, बॅलन्स डिस्प्ले. ओके, बिझनेस एरिया वगैरे आपण काही घेतलेलं नाहीये. सो जस्ट हा इथे दाखवते.
10th पिरियड मध्ये दाखवते. डेबिटला दाखवते. डेबिटला दाखवते. डेबिटला दाखवते याचाच अर्थ हा असेट आहे. असेट. दिस इज असेट फ्रॉम अवर अकाउंट. ऍडव्हान्स टू वेंडर रिकन्सिलिएशन अकाउंट. 10th पिरियड मध्ये हा ऍडव्हान्स किंवा असेट बुक केला आहे. राईट. सो दिस ऑल्सो आय एम टेकिंग. ट्रान्झॅक्शन कोड आहे FS10. FS10. वेंडरचा एक आपण रिपोर्ट बघितला FBL1N. वेंडरचा एक रिपोर्ट बघितला FBL1N. ओके. आणि सपोज वेंडरचा एक दुसरा पण रिपोर्ट आहे FK10N. FK10N. सो FK10N मध्ये वेंडर अकाउंट हा ऑटो आलाय, म्हणजे काय डिफॉल्ट आलेला आहे. सो याला मी इथे एक्झिक्यूट करतो. बिकॉज 10th पिरियड मध्ये आत्ताचं सिलेक्शन आहे ते माझं, हा बॅलन्स हा नॉर्मलच आहे. नॉर्मल हा बघा, हा राखाडी रंग आणि हा राखाडी रंगाचा फरक आहे. हा डार्क राखाडी आहे आणि हा फिकट राखाडी. सो हा जो दिसतो इकडे, हा हा नॉर्मल आहे. नॉर्मल बॅलन्स. हा नॉर्मल सेक्शन मधला बॅलन्स दर्शवतोय आणि हा स्पेशल मधला दर्शवतोय. तर नॉर्मल मध्ये 10th पिरियड मध्ये काहीच नाही. आणि स्पेशल GL ला क्लिक केलं तर यू कॅन सी स्पेशल GL मध्ये डाऊन पेमेंट ऑन करंट असेट्स 10,000 डेबिट जाऊन दाखल झालेला आहे. स्पेशल GL मध्ये 10,000 दाखल झालेला आहे. ओके. सो दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन. व्हेरी इम्पॉर्टंट इज स्पेशल GL हे लेबल आहे. व्हेरी इम्पॉर्टंट इज डाऊन पेमेंट ऑन करंट असेट्स. आणि हा माझा असेट आहे. असेट. दिस इज माय असेट A. त्यांनी आता घूस दिले नाही तर मला तो ऍडव्हान्स परत घ्यावा लागेल. अगेन एक्झिक्यूट. आणि हे नॉर्मल मध्ये हे जे दिसत होते ते अदर, सम अदर बॅलन्सेस. हे काही जे एंटर केलेले असतील ते अदर बॅलन्सेस आहेत. त्याच्याबद्दल आपण काही जास्त, हे आपण डिसेंबर पिरियड मध्ये जे काही काही एंटर केले होते ते इथे दिसत आहे सध्या. राईट. ठीक आहे. तो मदत आपला फील्ड स्टेटस वॉरंट जो होता त्याच्यामध्ये कोणीतरी बदल करून ठेवला होता, त्यामुळे सगळी गडबड झाली. आता आपला हा चाललेला पिरियड आहे तो इनफॅक्ट 11th पिरियड आहे. कोणी ते कोणकोण काय बदल करत असते सिस्टीम मध्ये, त्यामुळे गडबड येत असते. ओके. ठीक आहे. सो आता मी आय एम गोइंग फॉर माय व्हेरी कॉमन ट्रान्झॅक्शन, दॅट इज purchase entry vendor account debit to purchase account debit to vendor. Okay, purchase account debit to vendor. So F-43, F-43 ni and go to within open manage F-43. The document date 5th AR vendor invoice. Document number auto reference test. Document header test. पोस्टिंग की 31 म्हणजे काय? 31 म्हणजे वेंडर अकाउंट क्रेडिट. कॅन सी हियर 31 म्हणजे वेंडर अकाउंट क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ इनवॉइस. वेंडर अकाउंट क्रेडिट ऑन अकाउंट ऑफ इनवॉइस. विच अकाउंट? तो आपला 945. ओके. ओके वाटतंय. ट्रे करतो 10,000. बघा इथे इमिजिएटली सिस्टीम इज सो स्मार्ट की सिस्टीम आपल्याला एक सूचक असं इंडिकेशन देते की ह्या वेंडरला आपण 10,000 रुपये ऍडव्हान्स दिलेले आहेत. कॅन सी हियर बिलो डाऊन 10,000 डाऊन पेमेंट इज मेड ऑन करंट असेट्स एक्झिस्ट. म्हणजे सिस्टीम आपल्याला अलर्ट पण करते की याला तुम्ही 10,000 रुपये ऍडव्हान्स मध्ये दिलेले आहेत. तर ज्या वेळेला वेंडर ही पर्टिक्युलर इनवॉइस एंटर करतो त्याला वेंडरला खाली दिसतं की याला ऍडव्हान्स दिलेला आहे. त्यात तो वेंडर तेवढा अलर्ट राहतो.
So amount is 10,000. 10,000 amount. Payment terms, okay, how this is. Pay immediately 001 आपण घेतलंय. इथे काय घालू? इनवॉइस वगैरे आहे का काय? इनवॉइस जस्ट एक इनवॉइस असेल. सेकंड लाईन आयटम आपण वेंडरला क्रेडिट केलं ना. आता आपण मटेरियल GL ला डेबिट करतो. आपला तो 4 lakhs वाला अकाउंट. 4 lakhs वाला आपला अकाउंट आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल. वाला परचेस ऑफ रॉ मटेरियल. ओके वाटतं, एकदा एंटर करतो जरा मी. अमाऊंट इथे मी ॲस्ट्रिक करतो, राईट, ॲस्ट्रिक. आणि टेक्स्ट मध्ये काय करू बघा, शिफ्ट आणि प्लस करून बघू का? शिफ्ट आणि प्लस. बाकी व्हॅल्युडेड बँक अकाउंट नाहीये, म्हणजे एवढी काय गरज नाही. एकदा मी चान्स घेतो, एंटर करतो. एंटर केल्यानंतर इथे 10,000 ते इनवाइस आलं. गो टू डॉक्युमेंट, गो टू सिम्युलेट. सो भीमाशंकर इज क्रेडिटेड. ओके. आणि परचेस ऑफ रॉ मटेरियल्स डेबिटेड. हा त्याचा निष्कर्ष आहे. एक्सपेन्स अकाउंट डेबिट टू वेंडर अकाउंट क्रेडिट है ना. तुम्ही 11वी मध्ये 12वी मध्ये एंट्री पास करायचा. परचेस गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश वगैरे, कॅश सगळी होती. परचेस केल्यावर तुम्ही म्हणायचे गुड्स अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट. तर तेच करतो मी आता. गुड्स अकाउंट म्हणजे परचेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर अकाउंट क्रेडिट. ही आपली एंट्री आहे. मात्र हा भीमाशंकर लिमिटेड म्हणजे वेंडर हा नॉर्मल वेंडर मध्ये गेलाय. FBL 1N मध्ये गेल्यानंतर आता मी ओपन आयटम्स आणि नॉर्मल बॅलन्स हा सिलेक्ट करणार आहे. सो त्यासाठी मी याचं एक स्मरण ठेवावं म्हणून ही एंट्री घेतो इथे. आणि याला इथे नोट करून देतो की हा नॉर्मल मध्ये येणार आहे. नॉर्मल एन. ओके. 10th पिरियड मध्ये रेकॉर्ड करतो आपण. सो ठीक आहे. I think I can close this. So 1,06,000 was posted. 1,06,000 was posted. Document number 1,06,000 was posted in company code PDK. So 1,06,000. 1,06,000. Then I go to here. Document display. Okay, आपला फॉर्मॅट आपण सिलेक्ट करूया. लेआउट हा PDK. So हे सगळी मंडळी इकडे ना बाजूला टेक्स्ट, कॉस्ट सेंटर, ऑर्डर. इथे हा जो सेक्शन असतो त्याला अकाउंट असाइनमेंट असं म्हणतात. त्या अकाउंट असाइनमेंट मध्ये आपण प्रॉफिट सेंटर टाकू शकतो, फंक्शनल एरिया, प्रॉफिट सेंटर, सेगमेंट्स वगैरे जी काय रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे आपण तिथे हे टाकू शकतो, राईट. सो वन थिंग इज शुअर, this entry we have already noticed, discussed. Document overview. Okay. So वरची जी कॅप आहे, कॅप इज डिस्प्ले डॉक्युमेंट हेडर. कैन सी KR म्हणजे वेंडर इनवॉइस. ओके. BKPF रेफरन्स की आले आपलं डॉक्युमेंट नंबर, कंपनी कोड आणि फिस्कल कॉम्बिनेशन आहे ते. डॉक्युमेंट नंबर 1,06,000, PDK and company code and 2024 fiscal year. Okay, this is the user FB01. आता आपण तो केलं F-43. अपन के लिए F-43 सिस्टम से बोल रही है FB01. इसका मतलब F-43 एंड FB01 both are same. Both are same.
So far so good. Okay. So बघितलं नाही. आणि देन आय गो टू माय FBL1N. FBL1N इकडे ओपन आहे का? हा तर ऍक्च्युली ऍडव्हान्स टू वेंडर्स आहे. हा ऍडव्हान्स टू वेंडर्स जो आहे तो आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण FBL1N वर जाऊन बघूया. FBL1N 1N आहे, बरोबर आहे. तर ओपन आयटम बरोबर आहे. हा, तर इथे स्पेशल GL मध्ये मगाशी मी स्पेशल GL मध्ये केलं होतं सिलेक्शन, म्हणून ते मला दिसलं होतं नाही का. आता मला नॉर्मल मध्ये झालं. मी स्पेशल मध्ये बघतो तर सिलेक्शन तसंच आहे ना. म्हणजे तो ऍडव्हान्स आहे ना, ऍडव्हान्स. तो वेंडरच्या माझ्या स्पेशल GL कंपार्टमेंट मध्ये तसाच आहे, अजून तसाच आहे. त्याला आता मला क्लोज करायची पाळी आहे. इथून क्लोज करायचं आणि नॉर्मल मध्ये त्याला टाकायचं आहे, त्याला मायग्रेट करायचं. सो आय गो टू दिस वन. हे सिलेक्शन मी हटवतो, नॉर्मल वर जातो. मगाशी नॉर्मल वर काहीच दिसलं नव्हतं. आता नॉर्मल मध्ये जो इनवॉइस आपण एंटर केला बघा, 1,06,000, म्हणून त्याचा मी फोटो घेऊन ठेवला. तो डॉक्युमेंट नंबर 1,06,000 होता. त्याचा फोटो याच्यासाठीच घेतला की हा बघा 1,06,000 आहे. सो हे इथे आपल्याला क्लिअर कट दिसायला लागलंय की 1,06,000 वेंडर अकाउंट मध्ये है ना. हा लाल भडक रंग आहे, म्हणजे ओपन आयटम आहे. वेंडर इनवॉइस, डॉक्युमेंट टाईप KR, आजची तारीख, ड्यू. ड्यू इमिजिएटली म्हटलंय म्हणून ड्यू. पण आपण ते पे तर केलेलं आहे, पण याला माहिती नाही येते अजून. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, नॉर्मल मध्ये ह्या 10,000 हा जो इनवॉइस आहे त्याच्या समोर तो आपण जो KZ केलाय खाली, खालच्या कप्प्यात ठेवला आजीने लाडू, तो आपण इथे नॉर्मल कप्प्यात आणायला पाहिजे त्याला. 10,000. ओके. सो दिस आय एम बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. ओपन आयटम आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. KR वेंडर इनवॉइस आहे. याच्या समोर मला इथे KZ आणायचं आहे. आणि हिशोब संपलेला आहे आता खरं म्हणजे. KZ पण 10,000 म्हणायचं आहे, बरोबर आहे. हा क्रेडिट आहे आणि हा माझा डेबिट आहे, कारण मी तो ऍडव्हान्स दिलेला आहे. हे -10,000 आणि +10,000 जर गोइंग टू नलिफाय इच अदर, पण ते मला करावं लागेल. आय गो टू FK10N. FK10N. FK10N मध्ये ह्या वेंडर अकाउंटचा बॅलन्स, अकाउंट बॅलन्स यू कॅन सी हिअर. आत्ता मगाशी हे बघा, हे नाव आय कॅन सी हिअर. हा माझा नॉर्मल बॅलन्स आहे, नॉर्मल. आणि मगाशी मी स्पेशल GL मध्ये बघत होतो. आता मला नॉर्मल मध्ये पण 10,000 इथे क्रेडिट साईडला दिसायला लागलेलं आहे बघा. 10,000 मला क्रेडिट साईडला, क्रेडिट साईड आहे. सो क्रेडिट साईडला 10,000 मला दिसायला लागलेलं आहे. 10,000 नॉर्मल GL मध्ये. काय फोकस करायचं बघा, की हा पहिली गोष्ट म्हणजे वेंडर अकाउंट आहे. हा नॉर्मल बॅलन्स आहे. हा डेबिट आहे, क्रेडिट आहे. क्रेडिट मध्ये 10,000 दिले, कारण मी आता इनव्हॉइस एंटर केलाय. सो याला मी क्रेडिटर बनवलंय, बरोबर. आणि त्याला क्रेडिटर म्हणजे 10,000 रुपये मला द्यायचे आहेत, पण मी दिलेले आहेत ऑलरेडी. ऑलरेडी दिलेले आहेत. त्याचा मला इफेक्ट द्यावा लागेल. आता परत इथेच इथेच मी स्पेशल GL ला छेडतो जरा. स्पेशल GL मध्ये दिसतंय बघा, डाऊन पेमेंट. यू कॅन सी डाऊन पेमेंट 10,000. सो हे 10,000 त्या 10,000 समोर ऍडजस्ट करायचे आणि हिशोब शून्य करायचं. एवढं काम आपलं बाकी आहे. अगदी पे केलेलं आहे 10,000. ऑलरेडी पेड या पैसे या, ऑलरेडी पेड.
ओके. ओके. हा माझा जीएल मध्ये हा जो ऍडव्हान्स वेंडर्स आहे, हा ऍडव्हान्स वेंडरला मी रिफ्रेश करतो. हा बघा, नॉर्मल 200 105 ओपन आयटम्स रिफ्रेश करतो. तो तसाच आहे. तो तसा नको आहे आता मला, कारण हा ऍडव्हान्स तो मला आता 505 हा माझा रेग्युलर रिकन्सिलेशन अकाउंट आहे, तिथे मला ट्रान्सफर करावा लागेल. हा जो माझा अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन होता तो क्षणिक होता, क्षणिक फॉर टाइम बिंग. जिथपर्यंत माझं इन्व्हॉइस बुक होत नाही तिथपर्यंत मी त्याला पार्क करून ठेवलेला होता. आता मात्र मला त्याला 100 505 मध्ये न्यावं लागेल. सो मी 100 505 ला एकदा कॉल आउट करतो. आय गो बॅक हिअर आणि हिअर आय से नाव कम ऑन 100 505 100 505 ओपन आयटम्स नॉर्मल बॅलन्स. आता यू कॅन सी नाव 10,000 क्रेडिट. सॉरी, हा बदलला नाहीये. 100 505 आता बघू. आणि हा 10,000 लायबिलिटी दिसते बघा, लायबिलिटी. ही लायबिलिटी आहे के आर. दिस इज अ लायबिलिटी. लायबिलिटी को मिटाना है. तो तिथे तो ऍडव्हान्स पडलाय, तो त्याला इथे ऍडजस्ट करा ना, झालं काम. सो लेट्स सी हियर. व्हेरी नाइस, व्हेरी नाइस. खरं म्हणजे हिशोब संपलेला आहे. खरं म्हणजे हिशोब संपलेला आहे, पण जो ऍडव्हान्स आहे तो त्या ऍडव्हान्स अकाउंट मधून उचलून नॉर्मल अकाउंट मध्ये मला टाकायचं आहे. आणि त्यासाठी मला आय टू एक्झिक्यूट. आपण त्याचं F-54 त्या दोघांची ओळख तर पटवून दिलेली आहे, पण आपल्याला काय करायचं आता, त्यांना एकमेकांसमोर ऍडजस्ट करायचंय. एकमेकांसमोर त्यांना आपल्याला सो ऍडव्हान्स पेमेंट आपलं झालेलं आहे, इनवाइस आपला रेकॉर्ड झालेला आहे. आणि दॅट्स वाय वी हॅव टू गो फॉर सेटलमेंट. वी हॅव टू गो फॉर सेटलमेंट. सो एक काम करतो मी इथे /N F-54 ला जातो. /N F-54 या टायटलच सांगतोय बघा काय. आणि हा बघा, व्हेरी स्मार्ट सिस्टीम, इज व्हेरी स्मार्ट. तो इन्व्हॉइस नंबर आधीच जाऊन तिकडे बसलाय, वाट बघतोय आपण कधी क्लिअर करता येते मला. सिस्टीम म्हणते की इन्व्हॉइस नंबर पण तुम्हाला आम्ही ऑटो दिलेला आहे, जो मी मगाशी फोटो घेतला ना तसा 1,06,000. तो इन्व्हॉइस डॉक्युमेंट नंबर पण इथे दिसतो आपल्याला. आपल्याला फक्त आता काय करायचं, डॉक्युमेंट क्लिअर करायचं. वेंडर डाऊन पेमेंट अगेन्स्ट इन्व्हॉइस. वेंडर डाऊन पेमेंट अगेन्स्ट इन्व्हॉइस. सो इन्व्हॉइस तिकडे वाट बघतोय 10,000 क्रेडिट, आणि हा ऍडव्हान्स अकाउंट इथे वाट बघतोय. त्यांना आपण एकमेकांना काय करायचं, समोर समोर आणून टक्कर घडवायचे. सो 10,000 क्रेडिट 10,000 डेबिट बॅलन्स 0. सो डॉक्युमेंट डेट, हा डॉक्युमेंट टाईप बघा वैशिष्ट्यपूर्ण आहे, के ए. के म्हणजे वेंडर अदर डॉक्युमेंट. के इज वेंडर अदर डॉक्युमेंट. डॉक्युमेंट नंबर ऑटो येणार आहे, रेफरन्स टेस्ट डॉक्युमेंट हेडर टेस्टच घेतो मी. हो गया. वेंडर अकाउंट तो आपला 945. बाकी मला काय करावं लागेल का, मी बघतोय जरा. ठीक आहे, ओके वाटते. तिथे प्रोसेस ओपन आयटम्स म्हणून आहे, तर मी पहिल्यांदा तिचा फोटो घेतोय /54चा. आणि जे काय मिनिमम आवश्यक होतं ते भरलेलं आहे, म्हणून प्रोसेस ओपन आयटम्सला क्लिक करतो.
Process open items. Oh, in company code. Oh, number range 17 is missing for 2024. Okay. See, I'm going to okay. OBA 7 backslash L 17 settle OBA 7 OBA 7 number is missing है for which type document type होता K KA K so I go to K पटकन दिसला तो ओके आहे नंतर तुम्ही जावं लागेल K डबल इंटर K म्हणजे वेंडर डॉक्युमेंट आहे डबल क्लिक हा K आला 17 नंबर रेंज आहे नंबर रेंज जहा नंबर ऑफ नंबर रेंज आहे मी अनेक वेळा सांगितलं नंबर ऑफ नंबर रेंज आणि इकडे नंबर रेंज इन्फॉर्मेशन म्हणून आहे तिकडे मला क्लिक करायचं आहे इम्पॅक्ट आणि याच्यासाठी काहीतरी नंबर रेंज मला निवडायला लागेल सो 17 नंबर रेंज इन्फॉर्मेशन कंपनी कोड BDK राईट हे चेंज इंटरवल्स हा 17 मला घेतोय मी सो आतापर्यंत मी 11519 घेतलंय 1 हा GL साठी आहे 15 हा वेंडर साठी आहे 19 हा पण वेंडर साठी आहे राईट सो इथे ऍड करतो मी 17 इयर 2024 नंबर भी बघतो थोडीशी गडबड होऊ शकते इकडे लास्ट नंबर आपला 2,99,999 आहे सो इथे 3 lakhs घेतो मी थोडा हा पार्ट पब्लिक सिस्टीम असते त्यामुळे बरेच लोक यूज करत असतात गडबड गडबड होऊ शकते इकडे एकदा एंटर करतो इथे आलं 17 3 lakhs 3,99,000 सेव्ह एंटर seems to be okay changes were saved seems to be okay सो हे डबल त्याच्यामध्ये आता मी 17 नंबर रेंज इंट्रोड्यूस केलेली आहे सो माझा नंबर 3 lakhs यायला पाहिजे जर तो कोणी आधीच खर्च केलेला नसेल तर 3 lakhs यायला पाहिजे आता परत मी इथे ज्या ठिकाणी मी होतो तिथे मी एकदा एंटर करून बघतो एंटर केल्यानंतर एरर गेली बघा एरर गेली कारण सिस्टीमला तो डॉक्युमेंट नंबर सापडलाय सो इथे नीट बघून घ्या गिव्ह यू हाफ मिनिट टू ऑब्झर्व दिस
What system is telling us? Listen, this is for पैसे line item advance amount 10,000 आहे. 10,000 ऍडव्हान्स आहे. 10च्या 10 अवेलेबल आहे. तुम्हाला किती ट्रान्सफर करायचे? सो मी म्हणतो मला पूर्ण 10,000 ट्रान्सफर करायचे. पूर्ण 10,000 मला ट्रान्सफर करायचे. ऍडव्हान्स मधून नॉर्मल वेंडरला ट्रान्सफर करायचे. तो 10,000 मी एंटर केलं आणि एकदा एंटर करतो. हे बघा एकदम डार्क सॅफरन कलर त्याला आला. डार्क सॅफरन कलर त्याला आला. इट मीन्स दॅट सिस्टम इज मेकिंग इटसेल्फ ऍक्टिव्ह. आणि म्हणून मी आलो इथे वरती जाऊन सेव्ह करतो. सेव्ह. ओके. करेक्ट द मार्क लाईन आयटम्स. म्हणजे सिस्टीम म्हणते की हा जो भीमाशंकर लिमिटेड एंट्री बघा किती विचित्र आहे, चमत्कारी पण करेक्ट. वेंडर अकाउंट डेबिट टू वेंडर अकाउंट क्रेडिट. वेंडर अकाउंट डेबिट टू वेंडर अकाउंट क्रेडिट म्हणजे वेंडर अकाउंट डेबिट वेअर कुठे डेबिट होणार? सन्ड्री क्रेडिटर्स सब लेजरच्या नॉर्मल जीएल मध्ये डेबिट होणार आणि सन्ड्री क्रेडिटर्सच्या स्पेशल जीएल मध्ये 10,000 क्रेडिट होणार. कारण सन्ड्री क्रेडिटर्सच्या स्पेशल जीएल मध्ये म्हणजे आजीचा लाडूचा कप्पा मी म्हंटल त्याला, तिथे 10,000 मी डेबिट केलं, त्याला क्रेडिट करायला पाहिजे. आणि माझा जो नॉर्मल वेंडर आहे त्याला मी आता इनवाइस बुक केलाय, तिथे फक्त इनवाइसच आहे, तर मला तिथे हे 10,000 आता मी पे केलेत म्हणून तिथे डेबिट पाहिजे. सो दॅट्स वाय द एंट्री इज व्हॉट? वेंडर अकाउंट डेबिट टू वेंडर अकाउंट क्रेडिट. तर मी याचा एक स्नॅपशॉट घेऊन ठेवतो. आजी कामाला आली आहे खूप आज. हे बघा त्याला मला डबल क्लिक करायचंय. इथे मी म्हणतो बघा हा मला डेबिट करायचा आहे. कोण डेबिट करायचंय? नॉर्मल जीएल डेबिट करायचं, नॉर्मल. आणि हा स्पेशल जीएल क्रेडिट करायचा. तो स्पेशल जीएल आहे ना, अल्टरनेटिव्ह रिकन्सिलेशन अकाउंट, तो मला डेबिट करायचा आहे आणि माझा नॉर्मल रिकन्सिलेशन अकाउंट मला क्रेडिट करायचं. ओके. आणि तसं पोस्टिंग की पण किती व्यवस्थित आहे बघा, 39A. म्हणजे तो जीएल ला क्रेडिट करतोय ऍडव्हान्स वाल्या. ओके. सो ते ब्ल्यू लाईन जी आहे त्याला करेक्ट करावं लागेल. थोडक्यात तिथे काहीतरी अपूर्ण आहे ते बघा टेक्स्ट. सो इथे मी म्हणतोय ट्रान्सफर ऍडव्हान्स, ट्रान्सफर ऍडव्हान्स टू इनवाइस. इनवाइस आणि ऍडव्हान्स याचं एकमेकांसमोर ऍडजस्टमेंट करा असं मी म्हणतो. ओके. एकदा मी त्याला एंटर करतो हा आणि पोस्ट करून टाकतो. सो डॉक्युमेंट नंबर 3 lakhs. आता जो आपण 3 lakhs नंबर सिलेक्ट केली ते बघा अजून इथे आहे 3 lakhs. हा 3 lakhs खर्च झालेला आहे, या कामास आलेला आहे. डॉक्युमेंट नंबर 3 lakhs वॉज पोस्टेड in company code BDKL. So I go to and pick up this for your future observation. Okay. आणि वरती जाऊन मी त्याला डिस्प्ले करतो. मला तो प्रॉपर डिस्प्ले मध्ये वेंडर अकाउंट डेबिट टू वेंडर अकाउंट, भीमाशंकर लिमिटेड अकाउंट डेबिट टू भीमाशंकर लिमिटेड अकाउंट क्रेडिट. आपला तो लेआउट निवडतो. हा यू कैन सी हियर नाउ दिस इज करेक्ट. इथे एका ठिकाणी मी एंटर केलं होतं नरेशन म्हणून ते मला मिळाले. सीम्स टू बी गुड. सीम्स टू बी गुड. ओके. कैप किधर है? कैप तो डॉक्यूमेंट हेडर
हा म्हणतो के के म्हणजे वेदर अदर अदर डॉक्युमेंट. ओके, एंटर्ड बाय दिस युजर ऑन दिस डेट. हा, त्याच्या इंग्लंडमध्ये आता 6 तारीख सुरू झाली बघा. मगाशी आपण तर 23 वाजून काहीतरी होता, आता तिकडे इंग्लंडमध्ये 6 तारीख सुरू झाली. सो इथे म्हणून 6 तारीख आली आणि 0026. थोडक्यात तिकडे 6 तारीख सुरू होऊन 26 मिनिटं झाले, असा अर्थ दिसतोय याचा. सर्व्हर तिकडूनच आहे ना हा आपला, त्यांच्या घड्याळ चालणार तिकडे सर्व्हर मध्ये. ओके, नाव इट इज टाइम फॉर अस टू गो अँड चेक FBL1N, FBL3N हे सगळं आपल्याला चेक करावं लागेल. So that I'm calling as a reports part, reports. So \n FBL1N हा विंडर आहे, हा ओपन आयटम आहे, हा नॉर्मल आयटम आहे. आता आपण जी एंट्री पास केली त्याच्यातून तो ऍडव्हान्स आपण नॉर्मलला आणलाय, त्यामुळे हा माझा इनवॉइस आहे, हा माझा ऍडव्हान्स आणलाय इकडे के. ओके, हे दोन्ही 10,000 गपगार शून्य झाले. पण हा लाल डाग जो अजून काय मिटलेला नाही, हा जो लाल डाग आहे हा अजून मिटलेला नाहीये. त्यामुळे आता त्याला आपली ही शेवटची ऍक्टिव्हिटी असेल की इसको देख लेना चाहिए. हा जो ओपन आयटम्स आहे त्याचा जो ओपन आयटम मधून त्याला क्लिअर आयटम मध्ये आपल्याला नॅव्हिगेट करावं लागेल. ओपन आयटम मधून क्लिअर आयटम मध्ये नॅव्हिगेट करावं लागेल. ओके, सो हे झालं FBL1N. ठीक आहे, त्यानंतर मी जातोय FK10N, म्हणजे मला बॅलन्स दाखवेल तो. \n FK10N. ठीक है, एग्जीक्यूट. सब खत्म हो गया. देखो 10,000 क्रेडिट, 10,000 डेबिट, बात खत्म. कुठे आहे आपण? नॉर्मल मध्ये. नॉर्मल मध्ये शून्य बॅलन्स, बघा क्युम्युलेटिव्ह बॅलन्स 0. 10,000चा इनवॉइस रेकॉर्ड केला, 10,000 त्याला आधीच पे केले होते, ते इथे आपण आणलेले आहेत त्या अकाउंट मध्ये, त्यामुळे हिशोब क्लिअर. सो सो बघा, सुनो, तो 10 इनवॉइस है, ये पे किया है, कोई बैलेंस नहीं, सी यू दो बैलेंस. कुठे आहोत आपण? बॅलन्स, नॉर्मल बॅलन्स मध्ये. स्पेशल जीएल ला पण एकदा छेडून बघतो मी. स्पेशल जीएल ला पण छेडून बघतो. स्पेशल जीएल ला बस खतम, कचून आहे. 10,000 डेबिट, 10,000 क्रेडिट, बॅलन्स 0. म्हणजे हा जो ऍडव्हान्स होता त्याची रवानगी आपण नॉर्मल अकाउंटला केलेली आहे. ऍडव्हान्सची रवानगी आपण नॉर्मल अकाउंटला केलेली आहे. कॅन्सी घ्या, काय विशेष? स्पेशल जीएल, डेबिट, क्रेडिट, बॅलन्स 0. आता आपण FBL3N मध्ये जाऊ, जीएल रिपोर्ट बघूया. FBL3N, चलो \n FBL3N याला बघूया. आपल्याला 500, 100, 505 माझा नॉर्मल रिकन्सिलेशन अकाउंट आहे. ओपन आयटम्स, नॉर्मल बॅलन्स, खत्म, खत्म हो गया. KR इनवाइस KA, लेकिन लाल धब्बा लग गया है, लाल डाग भेटून टाकला पाहिजे, त्यासाठी काहीतरी करावं लागेल. अदरवाईज रिकन्सिलेशन अकाउंट बॅलन्स शून्य दाखवतो, तो म्हणतो काहीच प्रॉब्लेम नाही, पण तो लाल डाग आहे ना तो काढा, ते आपल्याला काहीतरी करावं लागेल तिथे आता. सो एकच प्रॉब्लेम आहे, हा जो लाल डाग लागला कलंक आहे आपल्यावर, तो काढावा लागेल. तसंच मी 200, 505 जो तो पण अकाउंट बघतो आणि मग ते रेड मार्क आहे त्याचं काय करावं ते आपण हटवतो.
आणि हा जो आहे तिथे कुछ नाही, कोणतं कुछ नाही आहे देखो भाई. कसा असेल, तुम्ही त्याला तिकडे त्याची रवानगी तिकडे केले नॉर्मल बॅलन्स मध्ये, नॉर्मल रिकन्सिलेशनला, त्यामुळे तो कसा असेल, नाही का? असणारच नाही तर. ओके. सो सपोज FBL वन एंडला मगाशी मी जे हे केलं होतं, 100 105 त्याला केलं समज, हा, एक्झिक्यूट. आणि ही जी एंट्री आहे के ची त्याला मी डबल क्लिक करतो, है ना? भीमाशंकर लिमिटेड अकाउंट डेबिट टू भीमाशंकर लिमिटेड अकाउंट क्रेडिट, वेंडर अकाउंट डेबिट टू वेंडर अकाउंट. म्हणजे एक तो माझा नॉर्मल रिकन्सिलेशन अकाउंट क्लोज झाला आणि ऍडव्हान्स टू वेंडर्स अकाउंट तो पण माझा क्लोज झालेला आहे, राईट? सो इथे मी काय करतो बघा, हा जो माझा क्रेडिट झाला, तो क्रेडिट झालेला अकाउंट जनरल लेजर मध्ये कुठला क्रेडिट झालाय? जनरल लेजर मध्ये माझा क्रेडिट झालाय ऍडव्हान्स अकाउंट, ऍडव्हान्स. आणि जनरल लेजर मध्ये तो माझा 100 505 तो माझा डेबिट झालाय. इथे एक काम करतो की मला जनरल लेजरचं फील्ड दिसत नाहीये, म्हणून मी हा लेआउट मध्ये ना काहीतरी आणायचा प्रयत्न करतो. इथे लेआउट मध्ये अकाउंट, GL अकाउंट असं काय दिसतंय का कस्टमर? जनरल लेजर अकाउंट वरपासून बघतोय, कंपनी कोड, क्लिअरिंग डेट, अकाउंट टाईप, स्पेशल जीआर ट्रान्झॅक्शन, डेबिट क्रेडिट, बिझनेस एरिया, जनरल लेजर करन्सी, जनरल लेजर अमाउंट, ओरिजिनल टॅक्स अमाउंट. हा, GL अकाउंट. हा GL अकाउंट आहे ना, त्याला मी इथे पाठवतो या साईडला, GL अकाउंट, आणि ओके करतो. यू कॅन सी हिअर नाव. So this is debit, this is credit, reconciliation account. अजून एक स्टेप मला करून दे, मग देणार आहे कन्फ्युज आहे सेम. That is called as clearing of normal items. Let me do that first. Clearing of normal items. Okay, काही मिस केलं असेल मी, जाऊ दे. Clearing of normal items. Clearing of normal items. F-44. F-44. So last is now here. Listen. F-44 मध्ये जायचं मला. So F-44. Clear vendors. Clear vendors. Amount account is 945. बाकी काय? That's all. Open item selection, special GL indicator 9. Standard items, open items. आणि इथे मी याला प्रोसेस ओपन आयटम्स जे आहे त्याला क्लिक करतो.
सो यू कॅन सी हिअर 10,000 हा आपला इनवाइस आहे आणि 10,000 हा आपला वेंडर अदर अकाउंट आहे, म्हणजे ऍडव्हान्स आपण शिफ्ट केलाय, ऍडव्हान्स आपण शिफ्ट केलेला आहे. त्यामुळे इथे अमाऊंट एंटर्ड 0 आहे, असाइन ऑल्सो 0 आहे, नॉट असाइन ऑल्सो 0 आहे. त्यामुळे दिस इज अ क्लिअरन्स फॉर पोस्टिंग द डॉक्युमेंट. पाहिजे असेल आपण त्याला डॉक्युमेंट सिम्युलेट करून बघूया. सिम्युलेट केल्यानंतर काहीच येणार नाही, कारण एंट्री नाहीच आहे, फक्त ते साफसफाई आहे त्या अकाउंटची. इट्स जस्ट अ क्लिनिंग ऑफ दॅट अकाउंट, ओनली क्लिनिंग ऑफ दॅट अकाउंट. सो दॅट्स वाय आय कॅन पोस्ट दिस. हा हा आपला कुठला डॉक्युमेंट नंबर आला? एसए वाला, एसए वाला डॉक्युमेंट नंबर आला, डॉक्युमेंट नंबर 6. कारण एसए मध्ये आपण नंबर रेंज सिलेक्ट केली होती मगाशी, ते नंबर रेंजचं होतं आपल्याकडे, आहे का अजून? हा बघा, हा एसए वाला आहे. 1 to 1 lakhs केलं होतं, त्याच्यातला 6वा नंबर त्यांनी पिकअप केला. सो डेफिनेटली दिस इज डॉक्युमेंट नंबर 6 वॉज पोस्टेड. आणि त्याच्यामध्ये एंट्री काहीच नाहीये, फक्त साफसफाई झाली, ओनली क्लिअरन्स, नो एंट्री. एंट्री कसली आली? आता एंट्री तर झालेली आहे, फक्त क्लिअरन्स करायचं आहे. तो लाल डाग आपला होता ना, तो काढून टाकायचा होता. ओके, सो नाव ओके, नाव आय गो टू FBL1N. पहिल्यांदा जातो FBL1N. हा वेंडर अकाउंट आहे. ओपन आयटम, नॉर्मल आयटम, ठीक आहे, हे सिलेक्शन आहे. काहीच नाही, नो आयटम सिलेक्ट, क्लियर, साफ सफाई हो गई है. ओपन आयटम, नॉर्मल आयटम, साफ सफाई झाली. आता ओपन आयटम, स्पेशल जीआर, काय ना ऍडव्हान्स वगैरे मिटवला आपण, ऍडव्हान्स नॉर्मल अकाउंटला ट्रान्सफर केला. सो नथिंग इज देअर, त्याच्यामध्ये काहीच नाही. आता FBL3N मध्ये जाऊया. FBL3N 100-505. ओपन आयटम, नॉर्मल आयटम, लाल डाग मिट गया, गेलं ते निघून गेलं. साफसफाई, झाडूनी साफसफाई केली, निघून गेलं. त्याच्यानंतर दुसरा 200-105, काही ट्रेस नाही बघा, सब निकल गया, निकल गया. ओपन आयटम मध्ये काहीच नाही. ऑल आयटम मध्ये बघितलं तर ते दिसतील, पण ते बघ, हरा रंग लगा आहे, हरा झेंडा, हरा रंग लगा आहे क्लियर मध्ये. नाउ दिस इज कंप्लीटली, यू कैन सी ऑल इज वेल, ग्रीन सिग्नल है, गाड़ी आगे जा सकती है. ओके, सो यू कैन इजिली सी हियर. सो तसं हे टफ आहे, पण यू हॅव टू लर्न दिस. आणि एकदा ते समजलं व्यवस्थित, then it becomes quite easier to understand. पण त्याच्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते. इतक्या सहजासहजी ते आपल्याला ते स्वतःहून सेटअप करावं लागतं. ओके, तो हे सगळं झालं, सगळे बॅलन्सेस क्लिअर झाले. सो दॅट्स वाय आय एम व्हेरी शुअर की नाव दोज हू आर वॉचिंग दिस व्हिडिओ विल गेट गुड नॉलेज. And really, I'm telling you, see, this is my number. तर सावध करतो, काय गोष्ट आहे मार्केटमध्ये आता. त्याच्या घडीला तुम्हाला ERP शिकल्याशिवाय तरणोपाय नाही. ग्रॅज्युएशन तुम्ही झाल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन तुम्हाला मार्केटमध्ये जॉब देत नाही, नॉट गिव्हिंग एट ऑल. कारण तुमच्यामध्ये काही स्किलच नाही. तुम्ही ठीक आहे, जसं 10वी केलं, तसं 12वी केलं, तसं TY केलं, कुठेतरी टॅलीचा क्लास केला, कुठेतरी गव्हर्नमेंट डिप्लोमा केला, एक्सेल आपल्याला नॉर्मलच येत आहे. इंडस्ट्रीमध्ये रिक्वायरमेंट दिवसेंदिवस आजच्या घडीला टेक्निकली साऊंड आणि बाय एज्युकेशन ऑल्सो साऊंड, अशा डबल कॉम्बिनेशनची लागते. त्यामुळे मी जे काय हे आता व्हिडिओ पब्लिश करतोय, त्याचं ऑब्जेक्टिव्ह माझं असं आहे की SAP
S/4HANA ग्लोबल सर्टिफिकेशन त्याचं ट्रेनिंग मी घेत आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा 2 स्टेजेस आहेत. फर्स्ट स्टेज ECC लर्निंग बेसिक्स. तर हा ECC लर्निंगचा बेसिक्सचा पार्ट होतो. डायरेक्ट तुम्ही बीकॉम बॅकग्राऊंड येणार, एमकॉम बॅकग्राऊंड येणार आणि SAP S/4HANA तुम्ही शिकायला जाणार तर गडबड होणार. फर्स्ट यू गेट अक्वेंटेड विथ ECC. ECC हे SAPचं असं व्हर्जन आहे की जे 2 वर्षांनी बंद होणार. SAP त्याचा सपोर्ट काढून घेणार आहे. SAP म्हणते की 2 वर्षानंतर आम्ही त्याचा सपोर्ट काढून घेणार आहे. मग तुमचे जे SAP पार्टनर्स असतील त्यांच्याकडे तुम्ही तुमचं तक्रार निवारण केंद्र उघडायचं. तुमच्या सिस्टीममध्ये जर काही बग वगैरे आले, ओके, आणि जे काय आता आम्ही मॉडर्न ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अपडेशन करतोय ते तुमच्या आता ECC सिस्टीम मध्ये तुम्हाला जर अप्लाय करता आले नाही तर आमच्याकडे तक्रार करायची नाही. त्यामुळे SAPचं जे आत्ताचं करंट लेटेस्ट व्हर्जन आहे जे आत्ताच्या त्याच्या मागच्या व्हर्जनला ECC ला रिप्लेस करणार आहे ते आहे S/4HANA. आणि S/4HANA जे फायनान्शियल अकाउंटिंग ज्याला आपण FI असं म्हणतो, FIचं ग्लोबल सर्टिफिकेशन, त्याच्यामध्ये मी आतापर्यंत टोटल 92 व्हिडिओज हे रेकॉर्ड केलेले आहेत. टोटल 92 व्हिडिओज हे रेकॉर्ड केलेले आहेत. ओके. आणि क्वेश्चन अँड आन्सर सेशनमध्ये आतापर्यंत आय थिंक आतापर्यंत मी 10 पर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. हा मेन कोर्स आहे. अजून एक्झाम एक्झामच्या अंगाने रेकॉर्डिंग किंवा डिस्कशन व्हायचं आहे. आणि याच्यासाठी बेसिक एलिमेंटरी म्हणून आपण ज्याला बेस म्हणूया, बेसिक एलिमेंटरी म्हणून SAP ECC FI 24 व्हिडिओज मी तयार केलेले आहेत. म्हणजे 48 आवर्स साधारण आपण समजूया. तसंच तुम्हाला अनलेस अँड अंटिल SAP CO म्हणजे कंट्रोलिंग म्हणजे कॉस्टिंग किंवा कॉस्टिंग मॉड्यूलचं बेसिक समजल्याशिवाय SAPचं फायनान्शियल अकाउंटिंग SAP S/4HANA व्हर्जन समजणे पण फार कठीण आहे. त्यामुळे ह्याचे देखील एक 24 व्हिडिओज मी तयार केलेले आहेत. सेम नंबर 48 आवर्स. आणि ज्यांना असं वाटत असेल की ठीक आहे मला ECC थोडंफार माहिती आहे तर त्यांच्यासाठी बेसिक एलिमेंटरी पिकअप करण्यासाठी सेल्फ बेस्ड व्हिडिओज हे क्रिएट केलेले आहेत. त्यांची संख्या पण साधारण 20 व्हिडिओज पर्यंत आहे. असा हा संपूर्ण प्रोग्राम जो तुमच्या आयुष्यातील 1 वर्ष घेईल. पण आफ्टर दॅट यू विल बी ERP क्वालिफाईड. SAP सर्टिफिकेशन, ग्लोबल सर्टिफिकेशन जे तुम्हाला जर्मन कंपनीद्वारे तुम्हाला प्राप्त करता येईल. दॅट यू कॅन गो फॉर. आणि मग मात्र तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला शिरकाव मिळेल. अदरवाईज उगाच तुम्ही 4-5 वर्ष इकडे तिकडे गटांगळ्या खाणार, काहीच साध्य होणार नाही, हताशा निराशा येणार आणि मग वाटेल की त्यावेळेला आपण ते केलं असतं तर बरं झालं असतं. असा असंख्य विद्यार्थ्यांचा याच्या मागे एक अनुभव आहे. त्यामुळे विदाउट फेल दोज हू आर सजग अबाउट जागरूक अबाउट देअर करिअर दे शुड इमिजिएटली कॉन्टॅक्ट. मार्केटमध्ये या कोर्सची किंमत 4 लाख रुपीज आहे. म्हणजे ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यामध्ये 4 लाख रुपीजचा हा कोर्स आहे. मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन सांगेन की टोटल 60,000 K मध्ये हाऊ यू कॅन डू दिस कोर्स.
60,000 उद्या हाऊ यू कॅन डू दिस कोर्स, त्याचं फीचं ब्रेकअप कसं असेल, SAP कंपनीला किती पैसे द्यायला लागतात, हे जो सँडबॉक्स असतो ते सँडबॉक्स देणारे वेंडर्स असतात त्यांना किती पैसे लागतात. ओके, आणि माझी ट्रेनिंग फी किती आहे, त्याचं ब्रेकअप जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा, तुम्हाला साधारण 20K हे SAP कंपनीला द्यावं लागतं. SAP कंपनी त्याच्यानंतर साधारण तुम्हाला एक असं समजा की 6K तुम्हाला हे SAP व्हेंडरला द्यावे लागतात. तो तुम्हाला डमी सॉफ्टवेअर देणार आहे. ओके, साधारण एक 4K हे तुमचे स्टेशनरी आणि बुक्सवर खर्च होतात. ओके, आणि लास्ट इज या संपूर्ण कोर्सची इतके सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. त्याला मी सेल्फ बेस्ड ट्रेनिंग प्रोग्राम असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला स्वतःहून लर्न करायचे, पण माझा तुम्हाला कंटिन्युअस सपोर्ट असेल. काहीही तुम्हाला अडचण आली तरी तुम्हाला मी ते व्यवस्थित सांगणार, आणि वेळोवेळी तुम्हाला मी कुठले व्हिडिओज कसे बघायचे, काय त्याच्यात इम्पॉर्टंट आहे, तसं आज मी डिटेलमध्ये सांगितलंय तसं मी सांगत राहणार. की म्हणजे हे तुम्ही व्हिडिओ घ्या आणि तुम्हीच बघा असं नाही. आय विल बी देअर बॅकिंग यू. आणि ट्रेनिंग फीज टोटल त्याची 30,000 आहे, विच यू हॅव टू पे मी. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी तुमच्या इकॉनॉमी प्रमाणे तुम्हाला सुटेबल इन्स्टॉलमेंट्स याच्यामध्ये मी देणार. तुम्ही या संधीचा फायदा घ्या. SAP ERP क्वालिफाईड व्हावं, आणि डेफिनेटली जे ऐकतील त्यांचा फायदा होणार, जे ऐकणार नाहीत त्यांचा मार्ग वेगळा असं मी समजतो. थँक्यू व्हेरी मच.